व्याख्याता आहेत, संत वाङ्मयाचा बहुभाषिक असा अभ्यासक, लेखक, प्रकाशक आणि विशेषतः संत रामदास साहित्य आणि तत्त्वज्ञान यांचा 2 तपाहून अधिक काळ सखोल अभ्यास करणाऱ्या आणि वयाच्या 18व्या वर्षापासून संप्रदायात दीक्षित झालेल्या मनीषा ज्ञानेश्वर पाठेजी. पाठेजींचं एकंदर भाषेचं बघितलं, त्यांनी माझ्या आत्ताच हातामध्ये एक पत्रिका दिली, ती वाचताना माझ्यासारख्या भाषेच्या विद्यार्थ्याला सुद्धा भोव येईल. MA गुजराती SNDT, MA हिंदी SNDT, डिप्लोमा इन उर्दू लँग्वेज, डिप्लोमा इन कन्नड लँग्वेज, अरेबिक लँग्वेज, अखिल भारतीय बांगला भाषा 2 परीक्षांमध्ये भारतात सर्वप्रथम, डिप्लोमा इन मोडी भारतीय संशोधन मंडळ, शिवाय BSc भौतिकशास्त्रामध्ये. ही फार मोठी यादी आहे. आणि अविनाश मित्र आहेत माझे विनेवाले, त्यांच्यासारखे पाठेजींसारखे असे बहुभाषाविद लोक पाहिले की आजकाल जे चाललेलं आहे 3री भाषा ठेवायची का नाही वगैरे, यावेळेला जो विषाद मनामध्ये निर्माण होतो ते आपल्यासारख्या जाणकार लोकांनी लक्षात घेण्याजोगा आहे. आजवर पाठेजींनी 7 मुख्य ग्रंथांचं लेखन केलं आहे. समर्थ रामदास स्तोत्र, दख्खनी उर्दू पदावल्या जो आजचा त्यांचा विषय आहे, एक होता वाळंबट, रामदासी ज्ञानोपासना, गाथा क्रीडा तपस्वीची हे चरित्र आहे. माऊलींचे आपण पट पाहिलेला आहे. सापशिडीसारखा जो माऊलींचा मोक्षपट आहे तो सर्व प्रसिद्ध आहे. तसाच रामदासांचा पट आहे. त्या दोन्हीचा संतुलित अभ्यास यांनी केलेला आहे. रामदासी गणेश विद्या हा त्यांचा आणखी एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये रामदासांवर संशोधन करताना त्यांनी अनेक संतांचे संदर्भ त्यांना सापडले आणि त्या संदर्भांवरनं त्यांनी गुजरातमध्ये जाऊन विशेष अभ्यास करून विठ्ठल नामाचा भारत संचार असं नरसिंह मेहताबद्दलचं लिहिलेलं आहे. हा एक आणखीन वेगळा पैलू त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो. साहित्य अकादमी दिल्लीद्वारा समर्थ रामदास हे त्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यात जवळजवळ 20 भाषांमध्ये अनुवाद होतो आहे. ही फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. संत संशोधनाच्या अभ्यासासाठी त्या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरात अनेक ठिकाणी हिंडल्या. समक्ष हस्तलिखित पाहिले. हस्तलिखितांचे एक जाणकार आपल्या समोर बसलेले आहेत. यांना माहिती आहे की हस्तलिखित तिथे आपण ज्या वास्तूमध्ये आहोत तिथे अनंत हस्तलिखित आहेत. भारतीय इतिहास संशोधन मंडळाचं कालचं यांनी सांगितलं की त्यांच्याकडे कित्येक हस्तलिखित आहेत. अशा हस्तलिखितांचा अभ्यास करणं ही अत्यंत सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी एक चिकाटी लागते. ती चिकाटी मॅडममध्ये सर्वतोपरी आहे. याशिवाय विविध दैनिक, आकाशवाणी इत्यादी परिषदांना अनेक व्याख्यानं त्यांनी आत्तापर्यंत दिली आहेत. आपल्याला माहिती आहे की संत साहित्य हे स्थलातीत आहे, कालातीत आहे, परंतु त्याचा संबंध प्रत्येक युगाशी, प्रत्येक सोबत आपल्या वर्तमानाशी जोडणं हे त्यांचं फार मोठं काम आहे. आणि त्यासाठीची व्याख्यानं आहेत ती विशेष महत्त्वाची अशी गोष्ट आहे. हिंदी, मराठी आता आपण पाहिलं, अनेक भाषा त्यांना येतात. त्याच्यासाठी त्यांनी जाण घेतलेली आहे. उर्दू भाषेवर त्यांचं विशेष प्रभुत्व आहे आणि या उर्दू भाषेशी संबंधित असलेलं आपल्याकडच्या अनेक संतांनी इतर भाषांमध्ये लेखन केलं. आपल्याला माहिती आहे नामदेव पंजाबापर्यंत गेले. नामदेवाचं हिंदी साहित्य खूप प्रसिद्ध आहे. अनेक संत या मालिकेमध्ये आहेत. त्याच्यामध्ये रामदासांचं पण काम आहे. त्या रामदासांच्या कामाबद्दल ते आता आपल्याकडे भाषण देणार आहे. याच्यामध्ये अनेक पुरस्कार मॅडमना मिळाले. त्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र संशोधन त्यांना ग्रंथांना महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचा राज्य वाङ्मय पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेचा उत्कृष्ट संशोधन पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. असे एक प्रकारचे त्यांनी आता जे माझ्या हाती यादी दिली खूप मोठी आहे. त्यांचं व्याख्यान ऐकायला आपण जास्त उत्सुक आहोत. त्यामुळे मी यादीचा विचार करत नाही. एक असं संशोधक व्यक्तीचं व्यक्तिमत्व आणि अत्यंत समर्पित असं जीवन ज्यांचं आहे, जे रामदास नुसतं वाचत नाहीत तर ते अभ्यास करतात, अभ्यास करत नाहीत नुसतं तर ते आपला अंगीकारतात. अशा व्यक्ती आपल्यासमोर उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो ते आपलं भाषण सुरू करा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या वाङ्मयासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरू रामदासा. किती संशोधक, लेखन, किती विरोधावल्या जोडल्या तरी माणूस हा मूळ पिंड 13व्या वर्षापर्यंत घडतो असं काही पाश्चात्य संशोधकांनी मानसशास्त्राच्या लिहून ठेवलेलं आहे.
काहींनी अशा थिअरी बनवलेल्या. त्याप्रमाणे जर विचार केला तर खरंच आहे, लहान वयामध्ये आपल्या कुळाचे, संप्रदायाचे जे संस्कार होतात ते वेळोवेळी 24 तासासून एकदा तरी वर डोकावून जातात, आपल्या व्यक्तित्वात दिसतात. समर्थांबद्दल बोलायचं तर कुठल्या वाटेनं जावं असा पहिला भ्रम निर्माण होतो. एक सांप्रदायिक वाट आहे, ती माझी लाडकी आहे, आणि दुसरी वाट आहे ती मी स्वीकारलेली आहे. आवडली की नाही माहीत नाही, पण मी 16 वर्ष टिकून आहे त्या ओळीत. ती संशोधनाची आहे, ती कागदपत्रांमधल्या रामदासांची आहे. कदाचित आज मठांमध्ये, त्यांच्या विद्यमान मठांमध्ये, म्हणजे आज विद्यमान किती मठ आहेत तर 8 राज्यांमध्ये 130 मठ समर्थांचे आजही चालू आहे. कमीत कमी त्याचे मठावशेष आज चालू आहे अशा एवढ्या सुअवस्थेत आहे. अशा समर्थांबद्दल आज बोलताना संप्रदाय म्हणून बोलायला खरंच एक आनंदाचा भाग असतो, कारण एक अभिनिवेशात बोलता येतो. आपलं जिथं निष्ठा आहे, प्रेम आहे, समर्पण आहे, ह्याबद्दल बोलताना कोणालाही, कुठल्याही मानवी प्रकृतीला आवडणारा भाग आहे. पण जो करडा झालाय, कोरडा झालाय, अभ्यासानं शिस्तीत गेलाय आणि काळाबरोबर का कुणास ठाऊक पण फेकला गेलाय, अशा भागांवर बोलणं थोडं का जड असतं, कारण समोरच्याला ते ठाऊक नसतं. समोरच्याला थोडं ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. मी संशोधनाचा जेव्हा पहिला ग्रंथ लोकार्पित केला, तो समर्थ कृपेनं समर्थ रामदासी वाङ्मयाचं एक संमेलन झालं होतं पुण्यात. बरोबर 11 वर्ष झाली त्या संमेलनाला. त्या संमेलनात तो ग्रंथ पहिला, आणि जो आजचा विषय आहे, समर्थकृत दखनी उर्दू पदावल्या, त्यानंतरचा माझा झपाटा संशोधनाचा पाहिला. त्यावेळेला संप्रदायाचे आमचे अधिकारी स्वामींनी मला एक सहज जाता अनुभवाचे बोल ऐकवले की बाई, तू ज्या वेगानं संशोधन करत सुटली आहे, देवांनी एक खूप महत्वाचा भाग निभावला होता जो इतर संशोधकांपेक्षा वेगळा होता. देव आणि भारताचे सर्व संशोधक पुण्यात तर हे बोलताना खूप भीतीदायक आहे, कारण इथं भांडारकरांपासून खूप मोठी मोठी नावं आहेत, पर्वतासारखी आहेत, भारतभर माहिती असलेली आहेत. पण त्यांच्यामध्ये आणि आमच्या शंकर श्रीकृष्ण देवांमध्ये एक मोठा फरक आहे की त्यांनी नुसतं संकलन केलं नाही, त्यांनी नुसतं संशोधन केलं नाही, त्यांनी नुसतं लेखन करून प्रकाशित केलेलं नाही, तर त्यांनी त्याचा प्रचार प्रसारही स्वीकारला होता. श्रीमो माटेंच्या एका पुस्तकाच्या त्यांची बरीच समर्थविषयक पुस्तकं आहेत, पण एका प्रस्तावनेत माटे म्हणतात की पुण्यामध्ये SP कॉलेजमध्ये शंकर श्रीकृष्ण देवांचं व्याख्यान आहे, म्हणून आम्ही आमचं फर्ग्युसनचं सोडून SP ला आलो, तर आम्हाला साधारण टिळक चौकामधून ऐकायला येत होतं. इतकी ती शांतता आणि लोक, तो माईक आणि तिथपर्यंत जाणारे लोकांपर्यंत जाणारा तो जो प्रभाव होता त्यांच्या उपासनेचा, मी म्हणेल, कारण साधना कुठलीही गोष्ट घ्या जगातली करायला, तिला एक तप ओलांडलं की ती उपासना होते. मग त्याचा पुढचा टप्पा साधना असते. आणि जेव्हा शेकडो वर्ष ती परंपरा खांदे बदलत जाते, एखाद्याची उपासना, एका संस्थापकाची उपासना, कोण होता तो संस्थापक? एक जांभेतून आलेला नारायण ठोसर, त्याची उपासना साधना झाली, साधनेतून तो संप्रदाय आकारला, आणि संप्रदायातून खांदे बदलत 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 300 वर्ष एक मोठा पैलू ओलांडतो. 2 सत्ता संपल्या, मुघल गेले, ब्रिटिश आले, पेशवे म्हणतात, पण पेशव्यांच्या दरम्यान भारतभर अजून बऱ्याच सत्ता तशाच चाललेल्या आहेत. आपण पेशवाई एक वेगळी सत्ता म्हणून गृहीत धरतो, आहे मराठी सत्ताच आहे ती, पण ती विस्ताराकडे गेलेली आहे, म्हणून तिला एक विशेष किंमत मराठ्यांनीच दिलेली आहे. आणि तिसरी टप्पा आहे तो ब्रिटिशांचा, आणि ब्रिटिशांमध्ये अजून त्याबरोबर सरभेसळ झालेला तो इथल्या भारतीय राष्ट्रपुरुषांनी त्याच्यात हस्तांतरण केलं होतं. त्या धमालीतली एक गोष्ट सांगते तुम्हाला. गोष्ट होती एका ब्रिटिश अधिकाऱ्याची. मी MA हिंदीची विद्यार्थिनी आहे, तेव्हा आमच्या मास्टर्सला हिंदी भाषेचा इतिहास हा 2 वर्षांना असणारा एक 100 मार्काचा पेपर असतो. त्या इतिहासाच्या पेपरमध्ये काय आहे बाबा, तर त्या इतिहासाच्या पेपरमध्ये संपूर्ण भारतामधल्या भाषांचा एकूण तौलनिक अभ्यास पण आहे, आणि ही भाषा कशी जन्माला आली याचा एक इतिहास पण दिलेला आहे. मग कोणाचं ऑथेंटिक ह्या भागात मी न जाता हिंदी विद्यापीठ, किंवा ज्याला हिंदू विद्यापीठ म्हणतो आपण बनारसचं, त्यांच्या इतिहासामध्ये आचार्य रामचंद्र शुक्ल
एक महत्वाची नोंद देत आहेत 19व्या शतकाच्या सुरुवातीला की 1810 पासून ब्रिटिश या हिंदी भाषेच्या म्हणजे तत्कालीन त्याला खडी बोली म्हणत होते, हिंदुस्थानी म्हणत होते आणि भ्रमित अवस्था आहे की आता या भाषेला म्हणायचं काय. पण सगळा भारत मात्र एक कुठल्या तरी अशा नाडीत भाषेच्या जोडला गेलाय की आम्हाला ती तोडता येईना. आमची इंग्रजी घुसून घुसून कंटाळलो. असं ब्रिटिशांनाही लक्षात आलंय भाषिक जग यांचं वेगळं आहे आणि इतकं वेगळं आहे त्यांना भाषावार प्रांतरचना करायची ठरवून सुद्धा काहीतरी यांना एक एकत्र जोडतंय. बरं त्या भाषेला शेंडाना बुडका असं त्यांना वाटत होतं कारण ती आली आक्रांतांकडनं. अरब, तुर्क, अफगाण, बलूच सगळे आमच्यावर हल्ले करत होते आणि त्यांचे शब्द आमच्या इथं पडलेले ते लपेटत इथला एक बाजार भाषा बोलत होता. ते बाजार काय उठला, त्या बाजाराचंच नाव आहे उर्दू. उर्दू या शब्दार्थ कोशार्थ काय आहे, तुर्की सैन्याचा बाजार. लष्कराच्या तळाला जो बाजार हाट चालतो त्याला उर्दू म्हणतात. आपल्याला भाषेचं नाव म्हणून आज जरी माहिती असलं तरी त्याचा शब्दार्थ कोशार्थ हा आहे. त्या उर्दू भाषेचं आणि मग एकूण हिंदी भाषेचं, हिंदी पांड्यांची भाषा वेगळी आहे काय, तो इतिहास एक विद्वान ब्रिटिशांचा नोंदवत होता. त्याचं नाव होतं जॉर्ज ग्रियर्सन आणि त्याची बरोबर असणारी एक सहाय्यक त्याच्या नंतरच्या काळामध्ये तिनं मोठ्या प्रमाणात काम केलं. ती संपूर्ण एकूण आपल्या उत्तर भारताच्या भाषांवर काम करते ती टी टेसिटेरी आहे. आणि त्या दोघांचं काम आणि थिसिस वाचून एक बहादर 1880 मध्ये भारतात आला. त्याने त्याच्यात काहीतरी गुडगुड गुडगुड चालू केली पण त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू फक्त भाषा नव्हता, त्याचा होता कल्चर, त्याचा होता दृष्टिकोन सांस्कृतिक की इथं नुसतं एक रिलिजन नाहीये. कारण रिलिजन मध्ये सुद्धा 4 तुकडे दिसत होते त्यांना. ह्यांच्यामध्ये एक काहीतरी एक आहे, एक सूत्रता आहे. ते तोडायचे असेल तर आधी शोधायला पाहिजे मग तोडतील ना. जॉर्ज ग्रियर्सन आणि टी टेसिटेरी या दोघांना वाचता वाचता तो ब्रिटिश अधिकारी जो मिशनरी होता, जो ख्रिश्चन धर्माचा प्रचारक आहे, त्या ब्रिटिश अधिकाऱ्याचं नाव रेव्हरंड W.S. डेमिंग. तो आला होता संस्कृतीच्या अभ्यासाला. त्यात सया डेमिंगचा सगळा थिसिस माझ्याकडे नारायणपेठेत माझ्या ऑफिसला कधी आम्ही दाखवेन. त्या थिसिसला सुरुवात झाली तेव्हा त्याला फक्त इंडियन कल्चरवर करा आणि अशा कुठला तरी कल्चरचा पैलू घेऊन तो करणार होता. उतरला कुठं होता होवर्डचा विद्यार्थी, उतरला कलकत्त्याला ॲज युजल आणि कलकत्त्यावरून तो प्रवासाला भारत प्रवासाला लागला. इथं जा तिथं जा तिथं जा. मग महत्वाच्या केंद्रांमध्ये जातो आपण. कुठल्याही शहरात जाण्यानंतर मेन स्पॉट करतो आजकाल गाईड्सकडनं, तसं सध्या नेटवरनं तसं ते खुरापती करत सुटलं होतं. ज्या वेळेला तो सगळा प्रवास पूर्ण करत रामेश्वरला गेला तेव्हा त्यानं फोन करून सांगितलं हेड ऑफिसला त्यांच्या. कुठलं हेड ऑफिस? चर्चचं हेड ऑफिस. बघा तुमच्या म्हणजे आपल्या मदर टेरेसा त्यांचं जे चर्च होतं कलकत्त्याचं ते चर्च तेव्हापासून आहे. तिथं फोन करून ते सांगताय माझा सब्जेक्ट लँग्वेज पेक्षा मी कल्चर करणार आहे परफेक्ट आहे पण मी एका संप्रदायावर करतो. कुठला? मी तुम्हाला पुन्हा स्टोरी फॉरवर्ड करते. 1880 ते 1882 प्रवास चालला. 1883 त्यानं थिसिस पुटअप केला आणि 1910 तो थिसिस हॉवर्डला प्रेझेंट झाला. थिसिसचं नाव होतं रामदास अँड दी रामदासीज अ स्पिरिच्युअल रिव्होल्युशन इन इंडिया. समर्थांवर त्याला संशोधन करावंसं वाटलं. का करावंसं वाटलं? काय वेगळं पण होतं समर्थांमध्ये? असं काय होतं? त्यांची सोय झाली होती का मठामठांमधनं छान आमटी भाताची, गव्हाची खीर वगैरे? त्यांना त्याचं कौतिक नसावं पण त्याला ती नाडी सापडली जी आम्हा मिशनरींकडे आहे. आमचा कॉपीराईट आहे. तो कॉपीराईट आधीच 400 वर्षापूर्वी कुणीतरी चालवला एवढंच त्याला फोनवर सांगायचं होतं. त्या थिसिस नावाच्या फोनवर त्यानं सगळ्या मिशनऱ्यांना तिकडे सांगितलं सावधच राहायचंय. कारण त्यानंतर गोव्यामध्ये जो एक मिशनरी येतो जो सांता अंतानोची कहाणी लिहितो ज्याच्या बेसवर तो काम करतो तो सांता अंतानो समर्थ काळात आला होता गोव्याला. म्हणजे समर्थांच्या शेवटच्या उत्तर आयुष्याच्या काळात तो गोव्यात होता धर्मप्रचाराला आलेला. त्या मिशनऱ्याच्या लक्षात न आलेला मुद्दा मला सापडला असा डेमिंगचा
थिसिसवर ॲटिव. शेवट त्या थिसिसचा एक 7वा चॅप्टर मला आवडलेला. त्यानं समर्थ रामदास आणि जीसस येशू ख्रिस्ताची तुलना केली आहे. प्रेमानं जोडलं या माणसानं आणि समन्वयानं जोडलं. बघा बाबा, आम्हाला अण्णाबुवा कलगावकरांनी त्यांच्या कितीतरी मी म्हणेल डझनांनी म्हणण्यापेक्षा शेकड्यानं झालेल्या शिबिरांमध्ये आमच्यासारख्या मध्यम बुद्धीच्या मुलांवर डोकं आपटून शिकवलेल्या सांप्रदायिक शिक्षणामध्ये मांडलेले समर्थ हे समन्वयासाठी आहेत. आपण अभिनिवेश करून 4 संप्रदायांना टपल्या मारून दुखवायला नाही आहोत. समर्थ रामदासी संप्रदाय हा समन्वयासाठी आहे. आपण 4 संप्रदाय घेऊन चालू शकलो तर रामदासी. म्हणून आपल्याला ब्रह्मचारी राहायचंय. गृहस्थाश्रमी एका बाजूला त्याला जावंच लागतं, कुठल्या तरी पार्टीत जावं लागतं. आणि रामदासी कसे राहतात, राष्ट्रपतीसारखे राहतात, ते कुठल्या पार्टीत नसतात, असं आमच्या अण्णा म्हणायचं. त्यांचे डायलॉग सातारा, आम्हाला राजकारण तर खूप आवडतं सातारकरांना. अशा रामदासांवर जेव्हा थिसिस सुरू झाला तेव्हा ते टेरिलच्या पहिल्या रफकटमध्ये म्हणतात. त्याचे सगळे एडिशन पब्लिश झालेत कलकत्ता ऑक्सफर्डमधनं. ऑक्सफर्ड प्रेसचं नाव आहे कलकत्त्याच्या त्या काळातला. तो त्या खंडांमध्ये म्हणतो की जे टेरिनं भाग केलेत भाषांचे, किती भाषे, तुम्हाला एक माहितीसाठी एक जाताना एवढं भाषिक तुम्हाला डिटेल न सांगता थोडक्यात सांगायला झालं तर हिंदी ही एका संयुक्त लोकभाषांचं एक टायटल आहे. हिंदी भाषा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यात 8 राज्यांच्या लोकभाषा एकत्र करतो. त्यात अवधी आहे, खडी बोली आहे, बुंदेली आहे, भोजपुरी आहे, बिहारी आहे, हरियाणवी आहे, पहाडी आहे, छत्तीसगडी आहे, पूर्वी नावाचा जो आपल्या योगीजींची भाषा आहे ती पूर्वी आहे. आपण वी म्हटलं की आपल्याला लक्षात पूर्वी म्हणतात ते तिकडची लोक. गौडी आहे, हैदराबादी आहे, हिंदुस्थानी आहे, या सगळ्या क्लस्टरला मिळून जी भाषा बनते ती आजची हिंदी आहे. पण खडी बोलीला बहुतांश संस्कारित केल्यामुळं ती आपण हिंदी म्हणून ओळखतो. समर्थांनी त्या काळात हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांमध्ये केलं. या बोलीभाषांमध्ये लोकभाषांमध्येच एक भाषा होती उर्दू. फक्त तो संसार वेगळा कसा झाला, कारण समर्थोत्तर अजून एक 30-40 वर्षानंतर महाराष्ट्राचाच एक व्यक्ती ज्याला वली औरंगाबादी म्हणतात, जो पुढं दिल्लीत जाऊन त्याची आत्ता तिथं कबर आणि मोठा दर्गा वगैरे आहेत, त्या वली औरंगाबादीनं पहिल्यांदा पर्शियन लिपीमध्ये उर्दू लिहायला सुरुवात केली. जी दखनी होती ती लिपी होती त्यांची पर्शियन, नंतर त्याचा पुढे इंडो पर्शियन असा उर्दूचा इतिहास वेगळा आहे. आता आपण भाषिक जेवढी शक्य आहे तेवढी मी पार्श्वभूमी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केलाय. अशा भाषांच्या जंजाळामध्ये माझे समर्थ कसे चालले होते देशाकडं, की जो 12 वर्षाचा मुलगा हट्टानं मला मारुतीसारखं व्हायचंय. आमच्या अण्णाबुवांनी बरं का, आणि नंतरही मी संशोधनांना लागले तेव्हा वीरा करंदीकरांसारखे लोक चांगली वाचली. त्यांनीही उगा शुभमंगल सावधान म्हटलं समर्थ धुप्प ठोकली 12 वर्षाच्या मुलानं भर लग्नातून, हे मान्य करणाऱ्या गटातले नव्हे. ते संसार व्यवसाय सोडून काही पळून गेले नाही. 12 वर्षाचे असताना ते जोखडात गेलेच नाहीत. आणि त्यांना मारुतीसारखं व्हायचं होतं. मारुती हा पहिल्यांदाच ग्रहत्याग केलेला आहे त्यानं रामासाठी. त्यानं तपश्चर्या केली नाही, एके दिवशी त्याला राम भेटला, बस एवढं डोक्यात गेलं होतं. ते तपश्चर्याला जांभेवरनं नाशिकला निघून आले. काही लग्न बिग्न कोणाचं मोडलं नाही, कुठली बाई हव्यावर गेली नाही, वाऱ्यावर गेली नाही. तिचा संसाराची काळजी आपण आत्ता करायची गरज नाहीये. मुद्दा संशोधनेनं न प्रूव्ह झालेला त्यांच्या लग्नाचा मुद्दा आहे. असे समर्थ जेव्हा तिथली तपश्चर्या संपवतात आणि आता देशाटनाला निघतात, देशाटन म्हणजे देशभ्रमण करताना पहिला माणूस, आत्ता अलीकडं गोंधळ काय, समर्थांबद्दल बोलणारे किंवा मांडणाऱ्या माणसांबद्दल डायरेक्ट मी बोलत नाही, पण व्यासपीठांवरनं बोलण्याची एक जबाबदारी आहे. पण इंटरनल बोलताना काय होतं, अचानक आमचं गोत्र जुळतो समर्थांशी आणि मग आमचे समर्थ म्हणजे अरे, आणि ते देशाटनाला गेले म्हणजे गेल्याबरोबर सगळ्यांनी आपापले मुकुट काढून त्यांच्या चरणाशी ठेवले असं काही नव्हतं. तर समर्थ इथून निघाले त्यावेळेला एक तापसी म्हणून निघाले होते, गोसावी म्हणून निघाले होते. त्यांनी कधी ठोसर आडनाव लावलं नाही, ज्यांनी कधी नारायण म्हणून मिरवलं नाही, असे समर्थ ज्यांनी इथून निघतानाच त्यांची नाममुद्रा. तुम्ही आज सुदैवानं रमणजी इथं आहेत, रमण चितळे वांगदेवता मंदिराचे अध्यक्ष, ते सांगतील वही क्रमांक 60 समर्थांच्या तपश्चर्या काळाची वही आहे. त्याच्यात अनुदिनी अनुतापे हे त्यावेळेच झालेली रचना आहे, तपश्चर्या काळातली वही आहे.
देईना पूर्वीना कोणी उगाच जन हसती, हे करुणाष्टकात म्हणणारे समर्थ, म्हणजे त्यांनी धक्के खाल्ले, कोणी खायला तर घालत नाही, उगाच हसती, उगाच जन हसती म्हणतात ना ते, म्हणजे त्यांनी धक्के खाल्ले. भिक्षा मागून जगणं, एका 700 खण, आजही तुम्ही जांभेला 700 खणाचं घर आहे त्या माणसाचं होतं तिथं. आजही 300 एकर जमीन त्यांची दाखवतात की समर्थांची आम्ही कुळ कायद्यात खाल्ली नाही, हे गावकरी सांगतात. ही खूप मोठ्या गोष्टी. आपण फक्त त्यांचं एखादं साहित्य घ्यायचं, 2-4 वेळा अभ्यास झाला की आम्हाला तापच यायला लागतो. काय प्रॉब्लेम आहे त्या साहित्याचाच ताप आहे. असे समर्थ जेव्हा देशात आणायला निघतात तेव्हा किती सहजता आहे. अहो, मनीषा पाठेने SNTTत गेली, इतके वर्ष अभ्यास केला, तेव्हा कुठं त्या भाषेवर जमायला लागलं. हे माझे समर्थ निघतात, महिन्यात काही ती भाषा शिकतात आणि बघता बघता त्यात काव्य होतं. आणि काव्य कसं प्रभातियामध्ये मांडलं. प्रभातिया म्हणजे सकाळी लवकर उठून झोपलेल्या समाजाच्या दारात उभं राहून समर्थ म्हणतात, जागो रे तुम भाई, जागो रे तुम भाई, राजा राम की दुहाई. दुहाई म्हणजे शपथ आहे तुला, उठ, राजा रामाची शपथ आहे. कारण इथं आपला राम आहे, तिथं तो राजा होता आणि त्याचं भान आहे लोकांना अजूनही. जागो रे तुम भाई, राजा राम की दुहाई, जगत का जोर देख कर, मत दहशत खाओ भाई. दहशत हा शब्द त्यावेळेला वापरलाय. आम्हाला सगळं मॉडर्न झालो, आम्हीच सगळं शिकलो असं चालू असतं सध्या. जगत का जोर देख कर, मत दहशत खाओ भाई, साहिब अपना साथ करेंगे, प्रेम से करो लड़ाई, जागो रे तुम भाई. राम नाम का तूफा पाकर करो तड़क लड़ाई, रामचंद्र का फतेह नगारा, रामचंद्र का फतेह नगारा, झाड़ो झड़क झड़ाई, जागो रे तुम भाई. रामदास कहे दिल से बाबा, रामदास कहे दिल से बाबा, छोड़ो मोह बुराई, प्रेम भय रे क्रोध तुम्हारे, और है दुश्मन भाई, जागो रे तुम भाई. इंटरनल शेजाऱ्यांच्या खोड्या गल्लीतल्या आमच्या एरियातल्या असं काढण्यापेक्षा दुश्मन अजून वर आहे, कुठेतरी दुसरा आहे जो येऊन आपल्याला येतो जाता धोपटतो, शेतं जाळतो, पोरी पळवतो. दुश्मन और है भाई, जागो रे तुम भाई, राजा राम की. एक खूप धाडस आहे या काव्यामध्ये, जे आचार्य रामचंद्र शुक्ल नामदेव महाराजांबद्दल लिहून ठेवतात की ते विठ्ठलाला साहिब म्हणतायत. हे कौतुक उत्तर भारतीय आचार्य रामचंद्र शुक्ल हे का करू शकले नामदेव महाराजांचं, कारण ते तिकडं राहिली वाणी. आमच्याकडं काय झालं, समर्थांची आम्ही ना अशी बाडं छान त्याच्यावर फुलं बिलं वाहून ठेवली. आत काय लिहिलंय आम्हाला नाही माहिती, हात नाही लावायचा, एवढंच राहिले नियम. ते आमचं म्हणून आम्ही इतकं दाबलं की ते समर्थांनी आता घुसमटायला होत असेल. कारण त्या साहिब म्हणणार आहे, साहिब हमारा साथ करेंगे, प्रेम से करो लढाई, रामचंद्र का फतेह नगारा. कारण रामचंद्राचा आदर्श समर्थांना त्या पारतंत्र्य काळात का द्यावा वाटला, कारण राजा रामानं अरे माझी बायको पळवून नेली, प्लीज तिकडे सेना पाठवा अयोध्येवरनं, असं सांगितलं नव्हतं. वानर जांबुवंत कोणाला मिळेल त्यांना घेऊन सेना तयार केली आणि जगत जे त्या रावणाला धोपटला, घरात घुसून मारला. अशा रामाला आठवा असं समर्थ सांगताय. प्रभातिया म्हणणं हे समर्थांनी ती काढलेली त्यावेळेची समाजाची एक नाडी होती. आणि समर्थांच्या उत्तर भारतीय भाषेतल्या या प्रभातिया इतक्या सुंदर होत्या की त्या अभ्यास करताना खरंच हा त्या मातृभाषेची व्यक्ती नाहीये हे मी ज्या वेळेला तज्ज्ञांकडे पाठवल्या प्रकाशनपूर्व, लोक खूप कौतुक करायचे. मी माझंच असल्यासारखं ते कौतुक ठेवून घ्यायचे, कारण खरंच उत्तर भारतीयांकडे पाठवले होते. दैनिक भास्करचे उपसंपादक मंगळराम मिश्रांनी मला, मी ते नंतर ओपिनियन सांगितलं मुद्दामून, सगळं शेवट झालं. पण अशा जागवलेल्या समाजाला जागा झाल्यावर लक्षात आलं की अरे हे जी गुणीजन आहे, चांगली माणसं आहेत. गुणीजन म्हणजे काय, पहिला मुद्दा स्वच्छ करते, ज्याच्या अंगी 4 गुण आहेत. साधं उत्तर आहे खरं तर, पण तरीही ते गुण, माझे वडील उत्तम गातात असं सांगून माच करून गुण येत नाही. तर बाबा उत्तम गातो तर त्याच्या रियाजाबरोबर स्वतःलाही गळा घासावा लागतो, 4 शास्त्र शिकून घ्यायला लागतात, त्याच्या मागोमाग पावलावर पाऊल टाकायचे म्हणून वर्षोनवर्ष रेटल्यावर मग मी उत्तम गातो. त्यामुळे वडिलांचे सांगे कीर्ती हा गुणांच्या बाबतीत कायदा चालत नाही. माझी शेती वडिलांची आहे, माझी शेती आहे ती, असं पोरगा आपसुक म्हणतं आणि ती होते. पण त्या शेतीतून धान्य पिकवायला स्वतःलाच लागतं. जमीन एक वेळ होईल,
तसं वडिलांनी आपल्याला शरीर दिलं, गळा एक वेळा वडिलांच्या बायोलॉजिकल कॉम्बिनेशनचा होईल, पण गळा घासायला आपल्या कष्टाला लागतो. समर्थ म्हणतात की या गुणीजनांना एकत्र करा, पण गुणीजन नव्हतेच दिसत, बहुतांश आळशी. समर्थांचा लाडका राग, आळशी दिसले की त्यांचं, आपल्या मराठी साहित्यातही आपण बऱ्याच मार खाल्लाय त्यांचा प्रयत्नवादांवरनं. पण उत्तर भारतीयांना सोडलं का मग आपण उत्तरेत फिरायला गेलो नाही, दक्षिणेत जाईल तिथले कायदे पाळतो, हॉटेलला जाऊन तिथले 4 नियम, जिथं क्षेत्रात जाल तिथले 4 नियम गुमान पाळतो मेंढरांसारखे. समर्थ त्यातले नव्हते, त्यामुळे दिसला मूर्ख सोडणार नाहीत, त्यामुळे त्यांनी त्याच्या मूर्खपणालाही धोपटलं आणि आळसावर पहिला प्रहार केला. भाषा अवधी आहे. आवे जावे खावे पिवे, आवे जावे खावे पीवे, जिसे आराम अब करे, सब दुनिया का पालनहारा, उसका शोधन लेवा रे, कैसी दुनिया अधीर रे, लेना राम देना राम, मैं करता मुवा. मुवा म्हणजे आपण सध्या अर्थ त्याचा मूर्ख घेऊ, व्यासपीठाचा मान ठेवू, नाही तर ती छान उत्तर भारतीय शिवी आहे. लेना राम देना राम, मैं करता मुआ, काल मुंह से निगला जाए जैसे बीला चूहा, रामदास कहे गुमसूदे हे कर सो नहीं मर जावे, जम काटेगा खाकर और पेंडा होते सोए, आवे जावे खावे पिवे, कैसा आराम पावे. समर्थांनी चोपलं तिथं सगळ्यांना धरून की असला आळशी, लेना राम देना राम, तुम्हाला राम राम करत बसताय, आळशांना उठा, खाऊन नुसते जमकर झोपतात, उठा, पेंडासारखे झोप पडलेत, नुसते पेंड्या गवताच्या असतात, पेंडा होते सोवे, काल मुंह से निगला जावे जैसे मुंह, जो बिळामध्ये जसा चुवा जातो तसा काळाच्या तोंडात चाललाय, जागे व्हा, झोपा काढू नका. बरं फक्त त्यांना सांगितलं होतं का आपल्याला सुटका आहे का, आपण फार कष्टाळू होतो का महाराष्ट्रात, असं काही नाहीये. इथंही तेच तरा होती, छडी तीच. मास्तर काय तुकडीत गेल्यावर वेगळं शिकवतात आणि असं नाहीये. जिथं जिथं दोष दिसला छडी निघली, छड्या खाणार. महाराष्ट्रात नाही खाल्लेले आहेत, सांगते. गटिका गेली पळे गेली, तास वाजे झणाना, आयुष्याचा अंत होतो राम कार्य म्हणाना, 1 प्रहर 2 प्रहर 3 प्रहर गेले गेले, 4था प्रहर आयुष्याच्या चावट्टीने नेले, राम काही झोप काही सुखासंगे गेली, ऐशा 8 प्रहराची वासाहात झाली, दास म्हणे तास बरा स्मरण का देतो, क्षणोक्षणी राम म्हणा ऐसे खुणावतो. असंच आत्ता जबलपूरला जस्ट झालेलं व्याख्यान म्हणून आठवण सांगितली, गेल्या महिन्यातच, आत्ता जानेवारीत झालं. एक बाई येऊन मला तावातावानं व्याख्यानानंतर भेटला, तर तुम्ही व्याख्यान छान झालं तुमचं. धन्यवाद. तुम्ही ते मध्येच मराठी पद सांगितलं ना, आता जबलपूर असल्यामुळे त्यांना मराठीचं कौतुक. मी माहेरची पुण्यातली आहे, हुजूरबागेची विद्यार्थिनी. छान. मी सातारकर हो, आधीच घाबरून बरं. म्हणलं बोला ना ताई. मी रेडिओला पुणे केंद्रात खूप वेळा हे तासवाजे झणाना ऐकलंय. बरं म्हटलं, ते वाहत जुळवांची जुळी नाटकातलं गाणं आहे, तुम्ही समर्थांचं का सांगितलं? म्हणलं माझ्याकडं पुरावा आहे हस्तलिखित वांगदेवता मंदिराचा की ते समर्थांचं आहे, 400 वर्षापूर्वीच आहे. भाषाच अशी आहे, तर आता मी काय करू की ती आजही आपली आत्ता लिहिली असं वाटतं. ह्यात माझा दोष नाही आता. मी नक्की पुराव्यानं सिद्ध करील की ते वाहतो जुरवाची जुडी या नाटककाराची नाही आहे रचना. ही भाषेची लेवल आहे समर्थांची की 400 वर्षानंतरही ती आज आपली वाटते. आता हाच मुद्दा तास गटिका गेली पळे गेली आपण अवधीत ऐकू. आधी आळस काढला, आता त्यांना मरणाची आठवण करून देत आहेत. हरिगुण तब कैसे गावेगा, गावेगा गायेगा नाहीये, हरिगुण तब कैसा गावेगा, काल निकट जब आवेगा, कफ से कंठ दबावेगा. किती शास्त्रोक्त. मेडिकल झालं होतं का यांचं? कफ जमतो इथं. कफ से कंठ दबावेगा, सासन ले फावेगा, पाव पसार जब सोवेगा, आस पास सब रोवेगा, ऐसा दाव जब वो खेलेगा, रामदास कब होवेगा. उत्तर भारतात गेले तरी सोडणार नाहीत कोणालाही नाही. चुकला आला नंबर तुझा. मग अवधी बरी यायला लागली महाराजांना. जरा तिकडनं वृंदावनला सरकलेले दिसत आहेत.
आपण लोकल त्यांच्या जशा भाषा बदलतील ना, 10 बोलीभाषांमध्ये उत्तर भारताच्या लेखन आहे. आता जरा भाषेचा कूस बदलली, वृंदावनात गेले, काय बाबा त्याच्यात लिहिलं, राम भजन कू ढील न करिये. कू आहे हा, राम भजन कू ढील न करिये, काल कसाई को धरी धरी डरिये. ही भाषा ब्रजची, वृंदावनची ब्रजी भाषा आहे. याच्यात नाबादास नावाचा खूप प्रसिद्ध कवी आहे, त्याच्या रचनांना स्पर्धा करणारी समर्थांची रचना आहे. भाषा तशी आहे. राम भजन को ढील न करिये, काल कसाई को धरी धरी डरिये, धीर न छारी ढिवरा राम उच्चारे. ढिवरा म्हणजे धरलेल्याला ढिवरा म्हणायचं. ढील, ढील म्हणजे धरला, ते धरलेला जो ढीला पडला, ढील न ढिवरा राम उच्चारे, पतित ब्यांध जब वैकुंठ सिधारे. जर तुम्हाला काळानं धरलं आणि जर तुम्ही राम उच्चारला नाही तर पतित ढिवरा वैकुंठ सिधारे. रामदास ढील छाडी. रामदास आहे ना जो, म्हणजे स्वतःला नाही उच्चारून तुम्ही रामाचं दास्यत्व घेतलं तर रामदास ढीर छोडी राम ही गावो. रसना रस दीन न राम जपावो. तुमचे रसनेला जसं रोज रसन छान जिभेला आपण लागेल असं सकाळपासून काळजी घेत असतो ना, चहा छान असला पाहिजे, हे छान, त्यावेळेला चहा नसला तर दूध असेल, गुळपाणी असेल. सकाळपासून झोपेपर्यंत आम्ही जिभेचीच काळजी घेत असतो, बाकी दुनियादारी आम्हाला माहिती नाही. हे समर्थ काळातही होतं. तर समर्थ म्हणतात त्या रसनेला ना राम जपायलाही शिकवा, नुसते तिचे लाड करत सुटला. हे ब्रजी भाषेत वृंदावनला जिथं एवढं थाळा भरून भोग आजही लावतात, त्यात 73 वाट्या कशा असतात स्वीटच्या हे ऐकवतात पुजारी आम्हाला. देव गेला तिकडं. 73 वाट्या महत्वाच्या. वृंदावनला जा मजा येते, खाण्याची तर मजा येते, बाकी अध्यात्म शोधावं लागतं. पण अशा उत्तर भारतामध्ये जेव्हा समर्थ उभे राहतात तेव्हा तुम्हाला तत्कालीन समाजशास्त्रीय व्यवस्थेचा सुंदर अभ्यास करता येतो. आणि तो किती समाजशास्त्र त्यावेळेस असं उघडं पाडतात समर्पित. जसं इथं देश नासला नसला उठे कुटाकुटी अशा त्यांच्या आपत्कालाच्या रचना आहेत, तशा तिकडं पण केलेल्या आहेत. पण तिकडं करताना त्यांनी इझिली घेतलेलं आहे, कारण भारत बघतोय आता हा आपला प्रांत असला तरी नाहीये ह्याची जाणीव आहे. पण उद्धटपणा ज्याला लोक म्हणतात आणि आम्ही म्हणतो तो समर्थांचा निर्भीडपणा आहे, की जो माझं घर आहे तू मला विचारणारा कोण, मी कुठं चाललो आणि कुठं आहे, असंच एक पद ऐकवते. कदाचित ते शैव क्षेत्रात असावेत अशी रचना आहे. ही रचना आहे पूर्वी भाषेत, म्हणजे आता योगीजींचं जे गोरखपूर आहे त्या भागातली ही बोली भाषा आहे. रचनेमध्ये पहिली नुसती वाचून दाखवते. सेंगिन पत्र, शब्द जाईल बाउन्सर, नंतर सांगते. सेंगिन पत्र विभूत बरवा नहीं कछु मुद्रा माया. सेंगिन पत्र विभूत बरवा नहीं कछु मुद्रा माया. जोगी आया वो जोगी आया, नाग को हरे व्याघ्रांबर चर्म पहरे, जटाजूट बुनाया. रामदास साही अंतरयामी, रसन दीन झूले काया, जोगी आया बे जोगी आया. आता सेंगिन पत्र या शब्दाला मी 3 क्वेश्चन माझ्याकडे होते, शोधले, सापडेना. दखनी कोश गेला, हिंदुस्थानी गेला, भार्गव कोश संपला, उत्तरेतले सगळे माझ्याकडचे संपले. मग दिल्लीला एकदा जाणं झालं तेव्हा मी केंद्र सरकार HR मिनिस्ट्री उर्दू विभाग कौमी कौन्सिलनं प्रसिद्ध केलेले 3 खंड उचलून आणले, अकबर खानने लिहिलेले. त्यामध्ये पर्शियन शब्द सापडला, प्रॉपर स्पेलिंग सहित, उच्चार देवनागरी पुढे लिहिलेला होता. सेंगिन पत्र, पत्रासहित होता. सेंगिन पत्र याचा अर्थ काय, पर्शियन मध्ये आय कार्ड. तुम्ही चाणक्य पाहिला असेल तर अभिज्ञान मुद्रा दखाव, तो जो अभिज्ञान मुद्रा आय कार्ड घेऊन फिरता, आधार कार्ड कुठे, हे त्यावेळेच्याही समाज व्यवस्थेत होतं. आणि समर्थांना अडवतात तेव्हा समर्थ रचनेमध्ये ते लिहून ठेवतात. सेंगिन पत्र बभूत बरवा. अरे आमचं सेंगिन पत्र आमची बभूत लावली आहे ना, शोग्यांना कसलं विचारतायत अभिज्ञान मुद्रा कुठे. कछु नाही कछु मुद्रा माया. मुद्रा नाही, माया नाही, काय नाही, चल मी फक्त भस्म लावलं ना, संपला विषय. त्यामुळे समर्थ अनुग्रहाचं तुम्ही जर पाहिलं तर आम्ही अनुग्रहित होतो म्हणजे काय होतो, स्वयंश्राद्धाच्या दीक्षा सोडतो, संकल्प सोडतो, स्वयंश्राद्ध जाहीर होतं. आणि मग स्वयंश्राद्ध झालेली व्यक्ती कोण आहे तर कफनी घालते. म्हणून आज रामदासी बुवाच्या कफनीला काय म्हणतात, कफनी.
आम्ही स्वयंश्राद्ध केल्यावर समर्थ म्हणतात जे आहे ते शव आहे. कशासाठी? वासनांसाठी. पण रामकार्यासाठी, धर्मस्थापनेसाठी तो शिव आहे. मी शिव आहे म्हणजे मी स्वतः तर मरील, दुसऱ्याला घेऊन मारील. तो शिव, तांडव करणारा शिव, तो स्वतःचा जीव जपत मारत नाही. जो शिव तिसरा डोळा उघडला त्याचा माथा राहील का जागेवर? समोरचं जळतंय त्या डोळ्यातनं बाहेर पडणाऱ्या अग्नीनं, तर हे फाटणार की नाही? पण तो शिव आमची होण्याची ताकद आहे. असा संप्रदाय समर्थांनी रचला. अशा संप्रदायाला रचत असताना अभिनिवेश नाही. परत एकदा तोच मुद्दा, सेंगिन पत्र बभूत बरोबर सांगणारा समर्थ पुढं अवधी भाषेत काय सांगतो? हे पद मला खूप आवडतं, कारण हे पद ऐकल्यावर डोळ्यातून पाणी पडलं होतं मिश्रजींच्या. आणि ऐकताना वाह मनीषा फिर से बोलो, फिर से ये गाओ, अच्छा लग रहा है, कितना अच्छा है. म्हणजे एक ज्याची मातृभाषा आहे त्याला किती टच करून जाते पहा. समर्थांचं पद आहे आणि त्यांनी मला ठेका धरून शिकवलं. अरे ये लोकगीत है, इसे जो बिरागिनी बोलते हैं, हम बताते हैं ये कैसे गाते हैं. त्यांनी 2-4 चाली मला शिकवल्या. त्यात की एक चाल आत्ता इथं ना शेवटच्या पदाला एक सांगते तुम्हाला. हम बैरागी गुरु के चेले, नित्य निरंजन खेल ये कले. हम बैरागी गगन हमारी गुंफा, अवघा ब्रह्मांड हमारा मेखड़ी. जफ्त हमारी कासोटी, अवघू सत्य हमारा झोली बाबा. हम बैरागी. एवढ्या मोठ्या उपमा आहेत. अनुभव हमरी मुद्रा कुठे आहे तुमची? कुठली? जोगी तिकडचे भरपूर नागा साधूंचा प्रदेश आहे तो. अनुभव हमरी मुद्रा, अवघू प्रपंच हमारा दंड बाबा. ज्ञान बभूत भस्म चढावू, तो फिरत ही दशही खंड बाबा. हम बैरागी. बैरागी एका जागेवर 3 दिवसाहून अधिक थांबत नाही. तू कुठला प्रश्नच येत नाही. फिरत ही दशही खंड बाबा. हम बैरागी गुरु के चेले, नित्य निरंजन खेल एकले. हनुमंत एकलेच खेळलेले आहेत रामायणभर. कुठेही युद्ध संपलं मग तेवढं रामराया मला इकडचं राज्य देता का? बसतो राजा म्हणून मनात राहतो. जेव्हा सगळं संपलं, सगळं स्वाहा झालं, रामाचा राज्याभिषेक झाला, हनुमंत कुठे आहे? शेंदूर फासून झाडावर, फळं खाऊन सुखी. राज्य हवं, मुकुट हवं, सोनं हवं, दारा हवी, द्रव्य हवं, काही नको, घे तुझं तुला. असा रामदासी समर्थांना अपेक्षित आहे. म्हणून हम बैरागी गुरु के चेले, नित्य निरंजन केले एकले. आता भिक्षा मागायला लोक आले दीक्षा. अरे कुणीतरी बैरागी आलाय, पुण्य घ्या, किलोभर धान्य घेऊन गेले असेल माझ्यासारखं कुणीतरी. धरित्री हमारा पात्र, कुठं वाढायचं? पात्र आगे कडो बाबा. धरित्री हमारा पात्र, अवघू अंबर हमारा प्याला रे. हरिप्रसादे रामदास बोले, नित्य जोगी मतवाला रे. हम बैरागी गुरु के चेले, नित्य निरंजन खेल एकले. मी सांगते, मिश्रजीन त्यांचे बायको बसल्या बसल्या शेजारी टाळ्या येतात ठेक्यात धरायला. मी आरती करते का भजन कळे ना. म्हणजे मी त्यांच्याकडं हा ग्रंथापूर्व मला काही भासभीस होत नाही ना. माझं आपलं हिंदी MA चाललंय. तुम्ही बॉर्न हिंदी आणि MA हिंदी व PhD होऊन ते लोक पत्रकारितेत वावरणार आहेत. ती त्यांची पत्रकारितेची भाषा मातृभाषा. ते या पदांवर इतके भाळले होते. या ग्रंथाला प्रकाशन पूर्व त्यांनी पूर्ण वाचला. इसे आप कैसे पढेंगे बताओ ना थोडा. ते पढायलाही शिकले, वाचताना त्याच्यात कसे उच्चार करायचे हेही शिकले. कारण ज्याची मातृभाषा आहे त्यानं करून घेतलं असं त्याला वाटत होतं. माझ्या दृष्टीनं हे रामानं करून घेतलं, जुळवलं गणित त्यानं. करता राम आहे आम्ही म्हणतो, समर्थांनी करून घेतलं. त्यांच्या पदांना जाग यायची ही आत्ताची योग्य वेळ आली होती. कारण 10 वर्षापूर्वी संघराज्य स्थापन झालं, हिंदू राज्य स्थापन होतं. त्यामुळं हम बैरागी गुरु के चेले आता वाढायला हवेत, ही समर्थ इच्छा असावी. पण असे बैरागी नुसते कामाचे नाही. तर सगळा जो समाज आहे तर तो कसा हवा? तो सज्जन हवा. सज्जन म्हणजे काय? तर देवाचं भजन करणारा म्हणजे सज्जन. असं काही ऑर्थोडॉक्स समर्थ नव्हते. आधी नास्तिकालाही तूही चल बरोबर आहे, अगदी देव नाहीये, मी पण मान्य करतो रे, चल. असे नास्तिकवादी समर्थांच्या कंपूत होते आणि आस्तिकही होते, कर्मठही होते. पण मग त्या समर्थांनी अशा व्यक्तींना संघटित कसं करायचं महंतांना समर्थ शिकवतात. बाड क्रमांक 53. मुद्दामून वांगदेवतेचा बाडाचा नंबर काय सांगते? कारण हे डोंगावच्या बाडातलं नंबर आहे. डोंगाव दफ्तर. डोंगाव हे एक समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी, जो नंतर त्यांचा विस्तार सांभाळतायत.
त्यांच्या दफ्तरातलं हे बाड आहे आणि त्याच्यामध्ये कल्याण स्वामींनी जपून ठेवलेले त्या हस्तलिखितामधले समर्थ भारतभरात काय जमा करायचं, डबोलो कसलं असलं पाहिजे, किती दक्षिणा असली पाहिजे, काय लिहितायत बघा हा. गुणीजन अपना है रे भाई, गुणीजन अपना है रे भाई, क्या करू लोक दुनियाई, ज्या गुण में मन मगन होत है, जो गुण जाके मन में. ज्याचं मन एखाद्या गुणात, म्हणजे मी गातो त्या गाण्यात माझं मन रममाण होतं, मला ते इतरांसाठी नाही स्वतःसाठी गायचंय असं म्हणतो, तो असा गायक आपलाय, तसा वादक आपलाय, तसा जे काही छंद असतील, जो त्याचा गुण असेल तो माणूस आपलाय. ज्या गुण में मन मगन होत है, जो गुण जाके मन में, बहुत गार में हीरा तैसे तैसे है सौजन में. गुण न जाने. आता गुणीजन अपना है रे भाई, गुणजन कसा आहे तो सांगितला. गुण न जाने सा लोग बिराने, ज्यांना गुणीजनांचा त्रासच होतो बाबा, ह्याला सारखीच बक्षिसं मिळतात ना, काय ना, काँग्रेस म्हणायचंय आम्हाला त्रास होतो, अशी आता सध्या समाजाची अवस्था आहे. पण समर्थ म्हणतात की आम्हाला गुणीजन एकत्र जमवायचे आहेत. समाज त्यावेळेलाही तसाच होता, पण त्याच्या समाजाला जाता जाता चपलक मारून जातात समर्थ की गुण न जाने सा लोग बिराने, ऐसी बात है मन की, रसिक कहे समझो रे भाई, धन्य धन्य गुणीजन की, खंड गंड बन बहुत तरुवर, कल्प तरु सो नाही, दास कहे समझो रे भाई, ऐसी बात दुनियाई, ऐसी बात दुनियाई. खंड खंड बन बहुत तरुवर, भरपूर आहेत खंड खंड वन आहे, तरुवर आहे, पण कल्पतरू सो नाही. ही गुणीजन कशी आहेत, कल्पतरू सारखी आहेत. त्यांना तुम्ही काहीतरी मागा, एखाद्या चांगला गाणाऱ्याला येता का तिकडे एक पद म्हणायला आमच्याकडं, माणसाने पण 26 जानेवारीला तो येईल. अशा याला पैसे देऊन नाही मिळत माणसं, गुण पैशांवर येत नाही. समर्थ क्वालिटी सोसायटी बनवायचा स्वप्न दाखवतात त्यावेळेच्या समाजाला, 400 वर्षापूर्वीच्या. कारण स्वातंत्र्य मूर्खांकडनं बनत नाही, स्वातंत्र्याची किंमत मूर्खांना असू शकत नाही आणि मूर्खांनाही समर्थ टाळत नाहीयेत. आहेत असू देत, त्यांना आपण ट्रेन करू, म्हणजे त्यांनाही शिकवा, शहाणे करून सोडायचंय तुम्हाला असं गुणीजनांना सांगतात. त्यांना हकलून द्या म्हणत नाहीये, ट्रकमध्ये भरून पाकिस्तानला घालू असं काही नव्हतं त्यावेळेला. त्यावेळेला समर्थ हा लोकशिक्षक आहे, समर्थ हे समाज शिक्षक आहेत. आणि ते समाज शिक्षक असल्यामुळे फक्त आपलं आपलं हिंदू नाही, आपलं आपलं पुरुषांची संघटना वगैरे असंही काही नव्हतं, बायकाही बरोबर होत्या. आता तुम्हाला सगळ्यांना वेणाबाई माहितीये, अक्काबाई माहितीये, तुम्हाला बाकी सगळ्या बायका इथल्या प्रसिद्ध मराठी माहिती असतील. मी तुम्हाला एक गुजराती शिष्या सांगते. समर्थांच्या एक गुजराती सुरतच्या शिष्या होत्या, नावे नबीबेन. या दखनी उर्दू पदावल्यांचा भाग 2 समर्थ कृपेनं जेव्हा निघेल तेव्हा, पण भारतभरातल्या इतर दफ्तरात सापडलेल्या पदावल्यांमध्ये एक खूप सुंदर पद सापडलं. मध्यंतरी मला एक आमचे परिचित परीक्षेला बसले दासबोधाच्या, मग त्यांनी तावातावानं फोन केला. बँकेतनं रिटायर आहेत, चांगले व्यक्ती आहे, पण ते मला म्हटले समर्थ स्त्रियांना किती, म्हटलं अहो त्यांच्या स्त्री शिष्या होत्या. अहो काय सांगता. मग त्यांनी नरदेहाचं स्तवन लिहिलं, त्यात स्त्रियांना काही सूचना नाही. म्हटलं एक मिनिट साहेब, प्रश्न असा आहे, आपल्याकडं स्त्री पुरुष असं बोलायची पद्धत स्वातंत्र्योत्तर ब्रिटिशांनंतर आली. नर हा शब्द त्यावेळेला मानव या अर्थानं वापरला जात होता. त्यामुळे नरदेह समास म्हणजे ज्याला मानवी देह मिळालाय असा. एखादा पुरुष असेल, एखादा स्त्री. पुरावा काय हो, तुम्ही म्हणता हा तुमचा अन्वय आहे. म्हटलं थांबा, समर्थ कृपेनं मी दखनी हे झाले होते आणि त्या नबीबेनला एक लिहिलेलं पत्र सुरतच्या दफ्तरातनं, ते कसं ओरिएंटलला पोचलं माहित नाही, पण त्या पत्राची सुरुवातच आहे, श्री तापी नदीचे सूर्यकन्या म्हणता येतात तापी नदीला, सूर्यकन्या तापी नदीचे किनारीचे मठपती श्री नबीबाई यांसी. मग मध्ये त्यांचा मथळा, तो थोडा वाळवीनं खाल्ला, थोडा समर्थांनी खाल्ला, असं ते करत खाली पत्र. शेवट एक पद आहे, ते पद मी दखनी उर्दूमध्ये पण दिलेलं आहे आणि पुढच्या खंडात त्याचं पुढचं सविस्तर मिळालं मला, ते आता मी तुम्हाला इथं सविस्तर वाचून दाखवते. पंची नमन गरुड नबीबेनला सांगतायत, सूर्यनमस्कारावर जाणवणारं पण सूर्य उपासना शिकवतायत तिला पदातून. पंची नमन गरुड मज मन ऐरावत, दे नमन दिन करू, गीतन तन मन निसंगीत, बन बन वृंदावन, होवत तन मन कल्पतरू, दे नमन दिन करू. नरमन नारायण
पुरुष आहे, तुझं मन नारायण होईल त्या दिनकरूला नमस्कार दिल्यावर. नरमन नारायण ध्रुव तारा मन. अजून पुढं सरकाला तर ध्रुव ताऱ्यासारखं साधनं तुम्हाला बनवेल. तीरथ मन गंगा. तीरथ बनाल तुम्ही, तुमचं मन साधं राहणार नाही. देवन मन शंकर. नारी न मन अंबासी. ती नारीचं मन आहे ना, ते अंबेला स्पर्धा करेल, अंबा होईल. अंबासी म्हणतायत समर्थ. गुम है मोह में दास को मन गोपाले. मुख गिरधर मुरले धरको. दे न मन दिर करू. ही सूरतची थोडी सुरती, ज्याला हुरती म्हणतात, सचा उच्चार ते हो करतात. आणि त्या भाषेतल्या एका मातृभाषा असणाऱ्या नवीबेनला ते सांगताना तू पहिली दिनकर म्हणजे सूर्योपासनेच्या दिशेनं. ह्याचा पुरावा मी समर्थ दप्तरात यापूर्वी काही असं लेखन आहे का, आता स्वानुभव दिनकर नावाची एक समर्थांच्या शिष्यानं लिहिलेलं साहित्य रचना आहे की ज्यामध्ये समर्थांनी पुन्हा सूर्योपासने, आदित्य उपासनेचं महत्त्व सांगितलेलं आहे. इतके प्रश्न समाजात होते, इतकी बोंबाबोंब असताना किती काय काय सांगणार. जो जसा प्रकृतीचा व्यक्ती मिळाला त्याला तसं त्याच्या पद्धतीनं त्याच्या श्रद्धांना धरून सांगितलं. आम्ही रामाचा अजेंडा घेऊन चाललोय, आता अयोध्या बांधायची म्हणजे रामभक्त इकडे या, बाकी तिकडं, असं त्यांनी पार्ट्या नाही केल्या. त्यांना पक्ष काढायचा नव्हता ना, सरळ आहे. सगळे वैष्णव मिळवायचे होते त्यांना, जसे नामदेव महाराजांनी मिळवले, जसं पूर्वसुरींनी केलं. ज्ञानेश्वर महाराजांनी ते स्वप्न पाहिलं, नंतर नामदेव महाराजांनी ते पुरं केलं, नंतर सेना महाराजांनी केलं, आणि आता समर्थ निघाले होते, वृंदावनमध्ये पोहोचलेत. तुम्हाला भराभर नुसत्या वृंदावनातल्या समर्थांच्या पदावल्या ऐकवते. पण आज अभिमानापेक्षा एक पलीकडं वाईट निगेटिव्ह शेडकडं एक प्रकार असतो, ज्याला काय म्हणतात अहंकार. त्या बाउंड्रीवर असणाऱ्या माझ्या अहंकारासहित सांगते की अशी ब्रजी पदं, कृष्णाबद्दलची पदं, कृष्णावर अनेक भारतातल्या वैष्णवांनी लेखन केलं, पण ते नवरसात केले. म्हणजे काय झालं, शृंगार पण आला. कृष्ण म्हणजे शृंगार हे कोणी शिकवलं, मुघलांनी. कारण त्यापूर्वी तर मुघल पूर्व कृष्ण साहित्यामध्ये कुठं एवढा शृंगार फदा नाचत नाही, पण आधी आहे, नंतर आहे. म्हणजे काय बापरे, तो कृष्ण काही गीता यानंच लिहिली का प्रश्न पडावा एवढा दंगा चाललेला असतो. श्रीकृष्ण मात्र समर्थांच्या तोंडून ऐकले तर तुम्हाला अष्टरसात ऐकायला मिळतील. शृंगार आमच्याकडे चालतच नाही ना, ते नरमन नारायण आहेत ते, त्यामुळे नारायणाला का तो स्वतःच स्वयंपूर्ण आहे. मग समर्थ म्हणतात, आणि असं नाही की कलेचं अंग नाहीये, श्रीकृष्णावर कलेचं अंग असणाऱ्या किती अधिकारानं लिहितो बघा. यातून तुम्हाला कळेल समर्थांना कुठलं वाद्य येत होतं. भाषा ब्रजी. आता या ब्रजी भाषेविरुद्ध भारत म्हणजे हिंदी भाषेच्या इतिहासामध्ये मिश्रजींनी लिहिलेला एक महत्वाचा भारतेंदू नावाचा एक लेखक आहे, जो 19व्या शतकाच्या सुरुवातीला लोकमान्यच्या शेवटच्या काळातल्या दशकामध्ये भराभरा सगळीकडे तावातावानं लिहितो की उत्तर भारतातलं साहित्याची ऑथेंटिक भाषा ही फक्त ब्रजी का खडीबाली व्हायला पाहिजे, ती गद्य रूपात यायला पाहिजे. यासाठी त्यांनी त्या सगळ्या फळीनं आंदोलन केलेले. पण समर्थांनी असं आंदोलन न करता लोकांना स्वीकारलं होतं, समाजाला स्वीकारलं होतं. ते ब्रजी भाषेत लिहितायत. आणि काय लिहितायत, बनी बनी आई ब्रजबाला. बघा, मला सुद्धा पहिल्या 4 ओळी वाचल्यावर म्हटलं अरे बापरे, समर्थ इकडे गेल्यावर काही वेगळे बोलायला लागले वाटतं. बनी बनी आई ब्रजबाला, बाजत न बजावत ताल पखावज, गोविंद की नटशाला. बनी बनी आई ब्रजबाला, गावत नाचत धिमिडी बजावत, कुहकत जैसे कुयाला. आता ब्रजी शब्द, कुयाला म्हणजे कोकिळा, कुहकत म्हणजे गुणगण ताना मारतीय, कुहकत जैसे कुयाला. बनी बनी आई ब्रजबाला, धिमिक धिमक धिम धिक्कित ताटी ताटी तै थाला, थै थै ताता करताला, बिछू श्यामगन. बिछू श्यामगन बिजुली गोपीजन झमकत जेहेरी गुपाला. बिछू श्यामगन बिजुली गोपीजन झमकत घेरी गुपाला. बनी बनी आई ब्रजबाला, थकित सकल सुरवर मुनिजन क्रिगमिग गोपाला. देखी दास प्रतिपाळा, बनी बनी आई ब्रजबाला. हे सगळं करताना समर्थ कुठेतरी मध्ये ठेका धरून नाचलेत का? काव्यामध्ये ते पहिली स्वतःची भूमिका पोझिशन दाखवतात. देखत दास प्रतिपाळा, मी या प्रतिपाळाला
दास बघत आहे, तो नाच करत आहे, त्याला घेरलेला आहे सगळ्या गोपिकांनी आणि तो छान नाचतोय. कसा नाचतोय तर त्याचे बोल पण दिले, धिमक धिमक दिन तित्ता आला तई थैता आला. मला तबला येतो, मध्यमा विशारदपर्यंत गेले होते, त्यामुळे हे बोल कळले की हे पखवाज बरे वाजवत असावे किंवा त्यांना कळतो पखवाज. तसंच एक पद आहे, बिलसत वृंदावन नंदा मोहन नंद मोहन गुपाळा. गुपाळा तिथं गोपाळ नाही होत, तिथं ब्रजी ती भाषा आहे ना, त्याचा गोडवा इतका छान आहे ना. बिलसत वृंदावन नंद मोहन मदन गुपाळ, मोर मुकुट सिर केसर तिलक झमकत कुंडल लोल, नयन कवल दल चपल विकासत जोवत प्रेम रसाला, नासिक सुंदर अधर मनोहर नील रंग में लाला, पीत बसन दामिनी घनमो बनमो श्याम उजाळा. त्या श्याम बनात आल्यावर त्या श्यामाचाच उजाळा आहे, पण श्याम असूनही त्याचा उजाळा आहे. श्याम हा काळ्या रंगाचं प्रतीक आहे. मूरत कीरत नित्य निकट होय धन्य होय दास गुपाळा. असा धन्य झालो मी या दासाला, दास म्हणून की या असल्या गोपाळाचा मी दास आहे. समर्थांच्या ब्रजी काव्यांना वाचताना भयंकर आनंद होतो यासाठी की समर्थांना इतकं सुंदर ब्रजी येत होतं. मला ब्रजी भाषेच्या अथॉरिटी किरण मराली म्हणून त्यांच्या पदांच्या मी तौलनिक जेव्हा केले तेव्हा समर्थांचं हे तिथल्या लोकांच्या स्थानिक समकालीन काव्यालाही पुढं टाकणारं होतं. काय होतं ते नक्की की समर्थांनी हे सगळं जोडत पुढं चालले होते आणि नुसती काव्य करत छान कालिदासासारखं, कालिदासाला कुठेही कमी लेखत नाहीये, पण समर्थांचं काम अधोरेखित करायचं असेल तर हे असं सांगत प्रभातिया गातायत, कुठं आळशी लोकांना चोपतायत, पुढं चाललेत ब्रजी गातायत. तर लोकांच्या श्रद्धांना त्यांनी कायम किंमत दिली आणि त्यामध्ये असणारं साधर्म्य आणि त्यातली एकसंगता ऐकवली, अद्वैत ऐकवलं आणि ते इतकं छान होतं. मला समर्थ कृपेनं धर्मेंद्रजी म्हणून आमचे जयपूरच्या मठाचे महंत होते, आत्ता कोरोना काळात गेले ते, म्हणजे कोरोना नंतर लगतच्या काळात. धर्मेंद्रजींच्या तोंडून त्यांच्या संस्थापकाची मी कथा ऐकली आणि ती समर्थ प्रवासाची, त्या देशाटनाची सुरुवात होती. 1636ची क्लेम करतात ते मठ मंडळी की 1636ची स्थापना आहे. समर्थांनी भारताच्या देशाटनाला सुरुवात 1632ला केली जेव्हा ते 24 वर्षाचे होते आणि 1636 म्हणजे ते 28 वर्षाचे होते आणि त्यांनी जयपूरच्या मठाची स्थापना केली. कशी झाली तर धर्मेंद्रजींच्या शब्दात सांगायला झालं तर इथले काही ब्राह्मण लठेत घेऊन उभे होते आणि समर्थजी तिकडनं वनात असे झाडाझुडपातून एक संन्यासी समोर आला. कसला कांगावा चाललाय म्हणून सहज विचारलं. आता परदेशी साधू आहे पण त्यामुळे जटाजुट असल्यामुळं त्यांना उत्तरं दिली की आम्ही आता आत्मसमर्पण करणार आहोत, कारण आम्हाला धर्म म्हणून काही आश्रयच राहिला नाही. आम्हा ब्राह्मणांचं येता जाता शिरच्छेद होत असतात, येता जातात आम्हाला भ्रष्ट करतात, आमचं कुणीही रक्षण करायला इथं राजस्थानात नाहीये. काय करायचं आम्ही? त्यामुळे आता आम्ही आमच्या सगळ्या बायका मुलांना घेऊन आत्मसमर्पण करणार आहोत. मोठं चिता रचण्याचं काम एका बाजूला चालू होतं आणि त्याचं नेतृत्व त्या ब्राह्मणांच्या गटाचं गोपालदास महाराज म्हणून करत होते. समर्थांनी विचारलं तुम्ही नक्की आत्मसमर्पण करणार, सगळे उड्या टाकणार? हो, ती हकीकत तशीच लिहिलेली. समर्थ कृपेनं विराटनगरला धर्मेंद्रजी असताना मला जाऊन बघून ते बघता आलं होतं. आत्मसमर्पण करायला मरायचंच आहे ना तुम्हाला, ठरलंय ना कन्फर्म. म्हणजे आता त्यावेळेची भाषा मी बदलतीये थोडी, फक्त अर्थ तोच आहे. सबने पक्का कर लिया आत्मसमर्पण. रोज उठून त्या बायका पळवायचं भय, मुलं मारायचं भय नकोच ते. आमचा धर्म असा धर्म जगत नाहीत ते म्हटले. तुम्ही मेलात तर धर्म कोण जगवणार? पण म्हटले आम्हाला जगूही देत नाहीयेत ना, हे सतत आक्रांत ह्या बॉर्डरवरनं येतात, आम्हाला छळतात, त्रास देतात. आजही तो मठ आहे जयपूर पासून 90 किलोमीटर आत विराटनगरला, तुम्ही तिथं जा बघा. धर्मेंद्रजी त्यांचे शिष्य नक्की तिथं असतील. पण गंमत म्हणजे समर्थांनी सांगितलं ठीक आहे तुमचं मरण निश्चित आहे ना, मी तुम्हाला एक शेवटचा उपाय सांगतो. ह्या ज्या काठ्या आहेत त्यांना पुढं थोडा गुप्त्यांसारखं म्हणजे शस्त्रासारखं एक फरशी होती महाराष्ट्राची, हा एक प्रकार बनवून घ्या, नाही ठोकून घ्या, एकदा हल्ला करून बघा, निम्मे तिथंच मराल म्हणजे आत्मसमर्पणाला लाकूड वाचलं, उरलेलं इथं येऊन मरा, पण एकदा हल्ला करा.
सोडू नका. पकडून मारून पाहिलं का तुम्ही त्यांना? ब्राह्मणांचं हे कर्तव्यच नाहीये. ते जाऊ देत म्हटले. आत्ता आपण मारायचं ठरलं ना, मृतांना कुठं काय असतं, मारूयात एकदा. आणि मग समर्थांनी सांगितल्याप्रमाणे नेतृत्व समर्थांनी केलं, पण प्रत्यक्ष हाणामाऱ्या गोपालदास महाराजांच्या त्या गटानं केली. असं झोपटलं की ती सगळी सैन्याची फळी निम्मी मारली गेली, निम्मी पळून गेली. कारण असे उग्र लंगोटीवर पळत आलेले भट त्यांनी पहिल्यांदाच पाहिले असतील. धूम ठोकली, परत आले, समर्थांचा जय जयकार केला. जय जयकार केल्यावर आता काय पुढे? समर्थ म्हणलं माझी वेळ झाली, मला निघायचंय, मी तुमच्या इथं मठ बांधायला, पण तुमच्या पादुका ठेवून जा. त्यासाठी पुन्हा 5 दिवस समर्थांना ठेवलं आणि समर्थांच्या पायाच्या चंदनाच्या पादुका तयार करून घेतल्या, त्यांच्या पायाचा पट्टाभिषेक केला. आजपासून हा मठ तुमचा, असं गोपालदास महाराजांनी सांगितलं. त्यानंतर केवळ पत्रव्यवहारावर समर्थांच्या त्या व्यक्तीनं आजन्म कार्य केलं. पुढं जेव्हा गोवर्धन पर्वताच्या मूर्तीला काढून श्रीनाथजी करायची वेळ आली, तेव्हा तो सगळा मोठा युद्धाचा पट्टा औरंगजेबाला तोंड द्यायचा. त्यात केवळ चहाडीमुळं गोपालदास महाराज पकडले गेले, पण ते समर्थ शिष्य म्हणून पकडले गेले आणि त्यांची दरबारात कत्तल केली. पण पहा ना, 1636लाच मरणार होते उडी टाकून. त्यापेक्षा बरं केलं. ह्याला समर्थ म्हणतो आम्ही, ह्याला धर्मस्थापना म्हणतो आम्ही. आणि ही समर्थांनी शिकवली. रडके वगैरे हे समर्थांना मान्य नाही. सगळ्यात महत्वाचं, ब्राह्मण अभिनिवेश इथं पेक्षा तिकडं जरा जास्त, पण इथं थोडी आधुनिकता ब्राह्मणांनी पेरलेली, म्हणजे ज्यांनी धर्माचं नेतृत्व केलं त्यांनीच पेरली होती. याचा पुरावा आहे, कारण समर्थांनी कधी ब्राह्मणी अभिनिवेश दाखवला नाही याचा पुरावा दाखवणारं काव्य सांगते. पाणी में प्यासा मुवा आलम. मुवा परत एकदा शिवी, तीच आहे शिवी. त्याचा अर्थ व्यासपीठाचा मी लाज राखून नाही सांगणार आहे, पण तरीही ते मूर्ख म्हणून सध्या धरू. पाणी में प्यासा, पाण्यात असून तहानलेलं. पाणी में प्यासा मुवा आलम. आलम म्हणजे सगळा माहोल, सगळं जग, हे सगळी परिस्थिती. तीरत तीरत जात कमाकल धुंडत है कुवा. तीरत तीरत म्हणजे तीर्थांना फिरतो आणि काय करतो? धुंडत है कुवा. पुन्हा विहिरीत उतरून त्या लिंगाचं दर्शन घ्यायचं, असं करायचं तसं. मार्ग छोडी, मार्ग छोडी कुरमार्ग जावे, म्हणजे मार्ग सोडून कुमार्गाला जातो. तैसा हाल हुआ रे जमीन खोजे अनाज चलावे, चूकी रहा जैसा चुआ रे. कहे दास छोडी खजिना मागतू है रुपारा. जो सगळ्या अनंतात राम आकाशी पाताळी भरलाय, त्या तपोभूमीत भारतात जन्मात येऊन पुन्हा आम्ही तीर्थयात्रा करतो. देश पारतंत्र सगळं गेलं तेल लावत, आमची तीर्थयात्रा महत्वाची. अशा लोकांना ते टोकतायत की छोडी खजिना मागतू है रुपारा, तीरत तीरत जात कमाखल ढूंढत है कुवा. हा कुठला वेडेपणा, कुठला धर्म जगताय तुम्ही? आणि नुसतं लोकांना चोपलं, आपला गरीब बघून मारला असं नाही आहे बरं का. पांड्यांना पण चोपलं. पांडे म्हणजे जे धर्माचे नेतृत्व, काशी, तिथल्या काशीच्या जमिनीवर उभं राहून समर्थ उत्तर देतात. मुदल गवाया बे पांडे तूने मुदल गवाया. तुम्ही सांगा, धर्माचं नेतृत्व करणारा पांडे म्हणजे ब्राह्मण तिथला, त्याचं मुद्दल काय? धर्माचा प्रमुख म्हणजे हा बहुजन गट, हा समाज. सगळ्या समाजाला आपलं म्हणायचं सोडलं, त्यात सोळं पाडील, त्यात भाग करील, त्यात आमचे आपल्या इकडं. तू तिकडं लांब रे जरा, आमचं सोळं मोडतं. मग तुझं मुद्दल कुठं राहिलं? कशाचं नेतृत्व करणार? आमच्यांचं सोळं करी. हे समर्थ तिथं त्यांच्या घाटावर उभं राहून त्यांना सांगतात, मुदल गवाया बे पांडे तूने मुदल गवाया. हिसाब किताब सारा झाड़ा सो नहीं पाया बे. साचा चोली झूठा अमल किने बताया बे. आतंक बेर पाळू परछाई. एक वेळ असे येईल की आतंकित होऊन जगायला लागेल, तुझ्या परछाईपासून घाबरून पळायला लागेल. दिवाना भया रे मुदल गवाया बे पांडे तूने मुदल गवाया रे. समर्थांचं ते भाकीत 400 वर्षानंतर गांधी हत्येला सगळ्यांनी अनुभवलं. सगळ्यांना आपल्या परछाईचंही भय अनुभवावं लागलं, कारण जाळणारे ब्रिटिश नव्हते. इथलाच समाज, ज्यांचं जे तुमचं मुद्दल होतं एकेकाळी, तेच तुमच्या मागं हात धुवून लागलं. कारण त्यांना कधी आम्ही आपलं म्हणणारच नाही. आमचं सोळंच आड येतं इतकं जोरात. ते समर्थ सांगतायत, मी नाही सांगत आहे.
आणि नुसतं सोहळं नाही, त्याच्या पल्याड अजून एक उडी मारतायत. जिथं हिंदू मुसलमान भांड पाहिली तिथं समर्थांनी जे काव्य लिहिलंय ते आजही अनेक लोक अनुभवत नाहीत की हिंदू मुसलमान ऐक्य किंवा ऐक्य म्हणण्यापेक्षा समन्वय याच्यावर भारतातली, जर मी क्लेम करते भारतातली, पण पहिल्या फळीत ज्यांनी रचना केली त्यात समर्थ पहिले असावेत. पद ऐका, एक ही जमीन, एक ही जमीन, एक ही पाणी, एक ही आतश आसमान, ही उर्दू रचना आहे. ही दखनी उर्दू आहे. याला सेतू माधव पागडींच्या भाषेमध्ये दक्षिणी उर्दू, हैदराबादचे कलेक्टर होते ते, आणि उर्दू, अरेबिक, पर्शियन उत्तम येत होती. ते म्हणतात ही दक्षिणी उर्दू आहे. कारण आतश आसमान, आतश म्हणजे अग्नी आणि आसमान आसमान, ते तुम्हाला बॉलिवूडनं शिकवलंय. एक ही जमीन, एक ही पाणी, एक ही आतश. अरे आपलं सगळं एक आहे. जमीन एक आहे, पाणी एक आहे, नदी सगळं एकाच नदीचं पितो ना. आतश, अग्नी पेटवला, तुमचा वेगळा, आमचा, तुमचा हिरवा अग्नी, आमचा केशरी, असं काही वेगळे होत नाहीत रंग. आणि आसमान एक आहे. तरीही एक ही बाहू आलम चलावत, एक ही चंद्र शुभान. तुमचा आमचा चंद्र वेगळा नाही. चौदनीचा चांद तुम्ही नमाज पडा, आम्ही मोदक दाखवू. पण भांडणं कशाची मग? समर्थ म्हणतायत, रे भाई कायको लढते लढसे सब पडते, गैबी सोही एक इलाही पंचभूत खाना रे. अजी मजहब इसमें हारे, मजहब हा शब्द समर्थ वापरतायत. अजी मजहब इसमें हारे, ये तो सब कुफराना रे. बंदा कमीन कमीन, हक हक बोलता ख्याती लेवे, अल्लाह बिन एक जर्रा नाही, गैबी बाट सुनावे. गैबी बाट सुनावे. एक ही पानी, एक ही जमीन, एक ही आतश आसमान. रे भाई कायको लढते लढते सब पडते. इथंच राहायचं, इथंच उरावर बसायचं, एकच जमीन, एकच पाणी घ्यायचं. आम्ही इकडं आचमन करतो, तुम्ही तिकडं उजू करा. मी शिकली ना उर्दू, तर दिनी तालीम वगैरे सगळं नीट शिकून घेतलं होतं. मग ते पाण्याने हातपाय धुवून ते असे विशिष्ट उजू म्हणतात त्याला. उजू केल्याशिवाय ते नमाज पडत नाहीत. मग तुम्ही तिकडं आचमन करा, आम्ही उजू करतो. पाणी एकच आहे ना. आम्ही अग्नी पेटवला, तो धुवा काढला, म्हणजे आम्हाला नमाज पडल्यावर बरं वाटतं, तर मग आम्ही इकडं अग्नी पेटवून समिधा वाहतो, झालं. अग्नी दोघांचा एकच आहे. भांडणं कशाची आहेत हा प्रश्न फक्त समर्थांना पडतो. कारण ते मोक्ष गाठणारे, आत्मसुख मिळवणारे बैरागी नव्हते. त्यांचा यज्ञाची संहिता हे संपूर्ण भारताचं सांस्कृतिक विश्व आहे आणि ती पुन्हा पुन्हा देऊन वाढते संहिता. आपण काही राग करत नाही त्याची, ती देवापर्यंत पोचवतो. तशी समर्थांनी या जननारायणापर्यंत पोचवली ती संहिता. आणि सांगताना सांगतात की एक ही पाणी, एक ही जमीन, एक ही आता. पण मला मजा वाटली, एवढं आपला हिंदू मुस्लिम भांडणं गेले 400 वर्ष झाली, एकालाही हे पद मिळालं असतं, जरा थोडं बदललं असतं चित्र. पण ठीक आहे, मला वाटतं ते मी समाजवादी दृष्टिकोन समर्थांवर लादतेय का हो? तर मग मी मलाच तपाडलं. पुढच्या संशोधनामध्ये मला सुदैवानं हैदराबादला जाता आलं आणि केशव स्वामी भगनगरकर म्हणून त्यांचा मठ आहे तिथं हैदराबादला. तिथं 5000 गायी आहेत त्या मठात. आजही तो मठ एवढा गडगंज आहे. आणि ज्या अक्कण्णा मादन्नांनी दक्षिणेची दारं उघडली छत्रपतींना, त्या अक्कण्णा मादन्नांचे गुरु समर्थांचे सद्गुरू म्हणून आरती लिहितात. मी माझ्याच एका संशोधनात ती प्रसिद्ध केली. ते केशव स्वामींचे सगळे मुसलमान शिष्य, रंगा फकीर वगैरे, हे सगळे समर्थांना गुरु मानतात, समर्थांवर काव्य लिहितात. हे हिंदू मुस्लिम कसं हँडल करायचं केशव स्वामींना समर्थ शिकवतायत. जंगी फकीर समर्थांना वली मानतो. तिथले अनेक मुसलमान समर्थांवर काव्य करतात, विनोबा समर्थांवर काव्य करतात, विनोबांबरोबर मुसलमान शिष्य असतात. शेवटी एक लक्षात ठेवा, घरात दुर्लक्षित केले, पुलंच्या भाषेत सांगते, घरात दुर्लक्षित केलेलीच पोरगी गल्लीतल्या बोक्याशी संधान साधते, असं काहीतरी बुवांनी सांगितलं होतं, पुलं बुवांनी. तसं मुसलमानांची स्थिती झाली आहे ना. आपण सगळे दोष त्यांना देऊन चालत नाही हो. एकाच समाजात राहत होतो. मग ते आज अगदी अँटी नॅशनल झाले असतील तर कुठं तरी आत्मपरीक्षण 1% आपल्याकडे घेऊयात. 99 ते चुकीचे आहेत म्हणून. आपण किती प्रयत्न राष्ट्रीय एकात्मता, माझ्या मते तरी माझं जितपत अभ्यास आहे, वसंत बापटांनंतर राष्ट्रीय एकात्मतेची अशी पथकं मी चाललेली कुठे इतिहास मला दिसत नाही.
पुलं जेव्हा दूरदर्शनचे मुख्य होते तेव्हा त्यांची पथकं पूर्ण भारतभर फिरत होती आणि त्यांनी भारताच्या 7 का 8 राज्यांच्या संस्कृतीचे वेगवेगळे गेय कार्यक्रम बसवलेले होते. मुद्दा एवढाच आहे की समर्थांनी दक्षिणी उर्दूमध्ये लेखन केलं. त्याचं अजून एक मुसलमानी अष्टक आहे. आता अष्टके हा शब्द देवांनी दिलेला आहे. अष्टक हा शब्द मला अजूनही अभ्यासात तो खडखडतो कारण त्याचा लॉजिक लागलेलं नाहीये आणि देवांच्या माझ्यामध्ये 3 पिढ्यांचं अंतर होतं त्यामुळं ते भेटण्याचा प्रश्न नाही आला. पण ते अष्टक काही सापडलं नाही. पण 66 चारोळींचं एक समर्थांचं 6 चॅप्टरचं खूप सुंदर काव्य आहे मुसलमानी म्हणून. त्यामध्ये समर्थ म्हणतात, एक 66 आकड्याची गंमत सांगते तुम्हाला. कुराणच्या आयातांची संख्या 6666 आहे आणि समर्थांच्या मुसलमानी श्लोकांची संख्या 66 आहे. आलख वो निरंजन कैसा है रे, कैसी सारिखा नहीं क्या कहू रे. एका फकीराबद्दल सांगतायत ते. फकीराला सांगतायत अल्लाबद्दल. नहीं रंग ना रूप कछू ही मुसे नहीं कहे रे, वो तो एक बोला ही रे. कशाला भांडणं करतो? त्याचा रंग नाही, रूप नाही, काही नाही. लोकांच्या मूर्त्या फोडण्याला तुझा अल्ला मिळणार आहे का तुला? हे विचारायचं धाडस नव्हतं. आजही नाही आपलं. ते त्यावेळेला दाखवत होते. हरा ना पीला काला ना हरा रे, सफेदी नहीं क्या उसमें कोई रे, रंग ही उसमें नियारा रे, वो तो खुदाई रे खुदाई रे. अरे काय कंपोजिशन, काय महाराजांचे, त्यांचं काय अवघड होतं. कुठं त्यांच्या अनेक गोष्टी, पण त्यांना खटकणाऱ्या गोष्टी तेवढ्याच जोरात होत्या. म्हणजे मुसलमानांच्या सुलतानांसमोर जाऊन गाणाऱ्या युवा पिढीला तिथंच काठीनं मारतायत. शब्दाची काठी काय बोलतीये? रंग में रंग तो सारा दारा, संग में सुल्तान प्यारा, जातू है तो न्यारा प्यारा. गुड़ीजन है सो क्या जमावे है सो, गावत गावत गावे जंत्र बजावे, गावो बंदगी करते आधी रात को आवे, आधी रात को आवे. प्रश्न विचारतायत. रात्री गायचं आपल्याकडं कल्चर नव्हतं. समर्थांना त्यावेळेला किती टोचलं असेल बघा. आणि तेव्हापासून सुलतानांसमोर गळे काढायची आम्हाला जी सवय ती अजूनही आमच्या नाईट लाईफ संपायलाच तयार नाही. पुण्या मुंबईला तर सॉलिड नाईट लाईफ आहे. आमच्याकडं सातारला 8ला घराबाहेर पडायची भीती वाटायची. 9ला तर खा बाहेर काय जायचं म्हणजे सगळे पुरुष माणूसही हटकला जायचा. आणि मी पुण्यात आले रात्रच यायची नाही लवकर. इथं थांबतायत केव्हा सगळे, झोपायला केव्हा जाणार सगळे, कुणी सगळे जातच नाहीत. हे नाईट लाईफ बरोबर नाहीये हे त्या काळात समर्थ सांगतायत. आधी रात को वापस आवे. हे काय आपल्याकडं पहाटे सूर लावायची सवय आहे. सुमिरानं असं नसतं. स्मरण. काशीला गेले, इतर सगळ्यांना उपदेश टोकत होते. मग पांड्यांशी वाकडच झालं का त्यांचं? मुदलगावाया बे पांडे म्हटलं, पांडे आणि समर्थांचं वैर असं होतं का? इतके मूर्ख शतमूर्ख नव्हते त्यावेळेला. असं शब्दांनी मूर्ख आणि वैर केले तर मग ते खरंच मूर्ख लक्षण समाज झाला असता. तो सगळा अख्खा समाज झाला असता. त्यांच्यात चर्चाही होत होती. पुरावा एका वेगळ्या संशोधनाचं फक्त मी झाकण उघडते. समर्थ कृपेनं शिवसमर्थ योग नावाचा एक प्रकल्प सज्जन गटनं हाती घेतला होता. त्यामध्ये गागा भट्टांवर संशोधन करायची मला संधी मिळाली. आणि गागा भट्ट हे धर्मनिर्णय सभा काशी इथल्या न्याय व्यवस्थेचा भाग होते. म्हणजे भारतभरातून 75 ब्राह्मण वैदिक तिथं अपॉइंटेड असायचे. त्या 75 मध्ये एक गागा भट्ट होते आणि त्यात अजून 2 समर्थ शिष्य होते. एक जयराम स्वामी होते आणि एक रंगनाथ स्वामी होते. ते समर्थ पंचायतनाचाही भाग होते आणि ते शिष्यही मानत होते स्वतःला त्यांचे. असंच कम्युनिकेशन पण होतं. त्या लोकांशी चर्चा करताना ते काय बोलतात तुम्हाला कळतं का महाराज? मी ते काय बोलतो सांगू का तुम्हाला? मग काय संवाद झाला असेल तर मग तुम्हाला सगळ्यांना ठाऊक असलेलं आद्यगुरु जगत शंकराचार्यांचं पद लाडकं ततक्किम ततक्किम ते समर्थांनी त्यावेळेला तिथल्या अवधी भाषेत केलं. आणि समर्थ म्हणतात, न जाने नर वो राम की प्रीत तो क्या जी, धन दौलत सब माल खजीना औल मुलुक सर किया तो क्या जी, गंगा गोमती रेवा तापी और बनारस नहाया तो क्या जी, गोकुल मथुरा मधुबन द्वारका और अयोध्या कर आया. बघा तेव्हा अयोध्या होती आणि जात होते लोक. उगाच आपलं आम्हीच काय ते सगळं आमच्या पिढीनंच केलं बघा. आधी सगळा देशात अंधार होता काहीतरी. हा अतिरेकी राजकीय क्लेम आहे.
समर्थ त्यावेळेला सांगतायत की अयोध्या कर आया तो क्याची, दरवेश शेवड़ा जेंगम जोगी और कान फड़ा हुआ तो क्या जी, वेद पुराण की चर्चा घनी है और शास्त्र पढ़ आया तो क्या जी, आत्मज्ञान की खबर न जाने और ध्यान जबक हुआ तो क्या जी, रामदास प्रभू आत्म रघुवीर. आत्मारामाला त्यावेळेला ते तरुण वयात काय म्हणत होते शब्द सापडला. रामदास प्रभु आत्मा रघुवीर इनको नहीं पहचाना तो क्या जी. रामाचं काही अडणार नाहीये, अडणार तुमचं आहे, त्यामुळे तो क्या जी. आता आपण शेवटच्या 15 मिनिटांकडे येते. सगळं बसवणं अवघड आहे, पण समर्थांनी त्या मला सापडलेल्या 315 पदांमधल्या मी 300 प्रकाशात आणल्या. दुसरा भाग 2 याचा समर्थ इच्छेनं येईल तेव्हा. पण आतापर्यंत 2 राज्यांमध्ये अशाच समर्थांच्या अमराठी तिथल्या लोकभाषा ज्याला म्हणता येईल, हैदराबादी किंवा आता इकडं मिळाल्या त्यामुळे त्या गुर्जरी भाषेच्या जवळ जाणारी एक दखनी होती. त्या पदांना अजून एकत्र त्याचा भाषाशास्त्रीय दृष्टी अभ्यास असं एक चालू आहे एका बाजूला. पण त्या पदांमध्ये तत्कालीन तिथली समाजस्थिती जशी दिसते तशी लोकसंस्कृतीही दिसते. आणि समर्थांचं ते निरागस लहान मुलाचं वेडेपण दिसतं. तुम्ही लहान मुलं बघा, त्यांना कुठे घेऊन जा, ते नाटकाला गेले त्या नाटकाच्या नटाची नकला करत असतात घरी आले की. तुम्ही त्यांना नाचायला घेऊन जा, ते तिथं भरतनाट्याचं तुम्हाला पोजेस करून दाखवतील, काही येतं का नाही, पण ते त्याला इनोसंटली अडॉप्ट होतं त्यांच्या. समर्थांचं मन एका लहान मुलाचं असं. भाषा तर काय महान पंडिताची, कारण जातील तिथं जाता जाता क्लासेस नव्हते त्यांचे उघडले 10 खंडामध्ये, या बाबा शिकवतो लोकभाषा तुम्हाला, असं काही नव्हतं. बरं ते शिकत तिथं जन्म गेला असं नाही, 12 वर्षात सगळे उद्योग करून परत महाराष्ट्रात आलेले आहेत. म्हणजे सगळा इतका चमत्कार, उगाच त्यांना हनुमंताचा अवतार वगैरे हे ज्या काय मिथकं सेट झाली ह्याची कारणं थोडी श्रद्धेच्या दृष्टीनं पाहिली की कळतं की अरे हनुमंताचाच वेग आहे. घोडं अगदी बरोबर घेतलं म्हटलं तरी कंबरड घोड्याचं त्यांचं दोघांचं मानवीच होतं ना, पंचमहाभूतांनीच बनलेलं होतं. ते काय म्हणेल. मला एक आपलं लॉजिक वाटलं, नद्या स्वच्छ होत्या त्यावेळेला, नद्यातून पोहत प्रवास केला का किंवा नावांनी, तो एक मला संशयाचा भाग आहे, संशोधनाचा भाग आहे अर्थात तो. पण एवढा वेगानं प्रवास आहे, मनोवेगानं व्हावा इतका प्रवास भन्नाट आहे समर्थांचा. उत्तरेमध्ये एक नौटंकीय नावाचा प्रकार असतो आणि ती खूप सुंदर नौटंक्या असतात त्यांच्या. मग ते असे सोंग घेऊन येतात, ते काहीतरी विशिष्ट, मी नांदायला नाही येणार वगैरे. आपल्याकडे बघा तशा प्रकारचं नाथांनी रचना केलेल्या आहेत. मगाशी मी जसं तुम्हाला दखनी समर्थांचं मुसलमानी अष्टक सांगितलं तसं एकनाथ महाराजांनी हिंदी तुर्क संवाद लिहिलेला आहे. म्हणजे एकट्या समर्थांना मुसलमानांना जोडून घेतलं पाहिजे, नाही तर एक करा, सगळ्यांना बसून एकदाचा वेगळा संसार थाटून द्या. तो पाकिस्तान नावाचा प्रयोग आपण करून पाहिलेला आहे, तो समर्थांना 400 वर्षापूर्वी कळला होता, थोबाडावर पडणार आहे तो प्रयोग. तर मग इथंच सांभाळून घ्या, इथंच सामावून घ्या, इथंच त्यांना वेगळं पडू देऊ नका, हे सांगणारे समर्थ आहेत. आणि ते एकनाथ महाराज त्यांच्या आधी होते, त्यामुळे हिंदी तुर्क संवाद अशी ती रचनेचं नाव आहे. संवाद आहे, भांडण नाही, वाद नाही. त्यामुळे हिंदी तुर्क संवादानंतर जर पावलावर पाऊल कोणी टाकलं तर ते समर्थांनी आहे, मुसलमानी अष्टक. आणि त्यानंतर त्यावर भाष्य करणारे विनोबा आहेत. आणि मध्ये समर्थ समकालीन तर केशवस्वामी भागानगरकर आहे. चला मग आपण समर्थांच्या नौटंकीला जाऊ. पटकन वाचून 5 मिनिटात तुम्हाला अंदाज देते की ती नौटंकी कशी प्रेझेंट झाली असेल. समकालीन समाजातही आपला पुण्याचा प्रश्न होता. आपली मुलं फॉरेनला जातात, इकडे यायला नको म्हणतात, लग्न करायला फक्त भारतात येतात, लग्न झाल्यावर आता मी परत नाही येणार, ही धमकी फक्त तुम्हाला मिळते असं समजू नका, 400 वर्षापूर्वी मिळत होती. आणि असाच फॉरेनवरनं रिटर्न एका मुलावर त्यांनी नौटंकी लिहिली आहे. नौटंकीचं नाव आहे माधोजी को दिजोदान. हा भाग हरियाणा वगैरे बाजूला थोडा गेलेला आहे, पहाडी भाषेमध्ये आहे. राग देश त्या हस्तलिखितावर लिहिलेलं आहे, तेच मी ते तिथं दिलेलं आहे तुम्हाला. आणि पुस्तकामध्येही तेच दिलं, कारण समर्थांनी रचना लिहिताना बहुतांश ठिकाणी राग आणि ताल दिलेला आहे. सांगीतिक कमांड दिसते त्यांची. राग देश राग आणि ताल भजनी धुमाळी. धुमाळी म्हटलंय ते आजकालच्या भाषेत भजनी म्हणतात त्याला. ताल भजनी धुमाळी म्हणजे तो आधी वाजायला लागला असेल मंचावर आणि माधोजीची एंट्री झाली आणि मागणं सूत्रधार म्हणतोय माधोजी का ब्याह बनायो,
माधो जी का ब्याह बनायो, एक एक दोपहर सीधा पायो, ताको तीनो रोट बनायो, साथे पंच चुरमा कियो. बघा बघा बघा, लगबग सुरू झाली. आपल्या वराड निघालं लंडनला सारखा गोंधळ आहे बरं का. म्हणजे ते तशा प्रकारचं त्यांचं लोकसाहित्य, तिथली लोक संस्कृती आहे. आणि मग एक पुरुषच असा ते दुपट्टा घेऊन तो दंगा घालत असतो आणि मागणं एक ढोलकवर ठेका धरलेला असतो. माधवजी को ब्याह रचायो, एक एक दोपहर सीधा पायो, ताको तीनो रोट बनायो, साथे पंच चुरमा कियो. जिने किया सो अपना खावे, ताके देखत खुल्लत जावे. मेरा मेरा सब कोई भावे, झूठा मन तो प्रस्तावे. माधवजी को ब्याह रचायो. आज तो भला बोलो माधो जी, सुने माने माधो जी, खोज मन में बाधा जी, बोध भये जी, गाजे जी. परदेसी माधो आया. आता घरच्यांची हडबड संपली. सूत्रधार सांगतोय परदेसी माधो आया, भेदो ताल बजाया, घर घर फेरी आया, वचन अनेक सुनाया. बरसो का रस सुनावे भाई, एक अनेका जमा दिलाई, उसे तिनकी सम ही खबर पाई. माधो जी का ब्याह रचायो, माधो जी देखो घर को आयो. मासाई आई, कासाई आई, बाराई आई, नाराई आई, बामाई आई, सामाई आई, घमाई आई, बोधाई आई, कल्लाई आई. देश देश की बात सुनाई. बघा बाबा, फॉरेन रिटर्न म्हटलं मग तिकडं कसं छान. देश देश की बात सुनाए, थोर थोर की कहाणी गाये. तो काय 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 इथं सगळे कसं फडतूस असतो ना. अब का जाये फेर न जाऊ, आता सांगतोय तो. अब का जाऊ फेर ना आऊ, आता मी गेलो की नाही परत, आपल्याला वेळ नाही बाबा. ताभे मनसे पूर्ण खाऊ, जो शंखादारी चपळा नारी, तिथलिया जैशी बोझल भारी. ज्या ऐकतायत त्या अगो बाई तू परत येणार नाही का. म्हणजे भाषा बदलली तरी सूर तेच असतात. ती जी जपतो दात उखारी, नरसी पूरग कोपी हारी. आता हे दखनी शब्द सोडत बसले तर वेळ रँक करेल, पण मूळ मुद्द्याशी येते की तिथला सगळा आलम भरलेला असतानाच समर्थ म्हणतात वो सिद्धाशर का कोपाहारी. हे सगळं घरांमध्ये चाललेलं आहे. हा माधोजी कदाचित अयोध्येचा, कारण ते म्हणतात वो सिद्धाश्रम का कोपाहारी, शरयू तटका संकटहारी. गोकुल का तो चंचल चित बिहारी, भीमा तिरी सा बोरी भारी. माधोजी को पद सुनाया. संध्याकाळच्या वेळेला गायक गायचे पूर्वी मंदिरामध्ये, आणि असा माधोजी जो संध्याकाळचा दुडगुस माजवला होता दुपारपासून, बोलून बोलून दम लागला असेल तितक्या जोरात तान शरयू तेरावरची आली. माधो जी का पद सुनाया, माधो जी को दान मिला, माधो जी को मान मिला, ताथे परम परम निधान मिला. माधोजी शरमाया, पूर्व पंथ सो माधोजी आया. आला पूर्व पंथावर, नॉर्मल पडला. तिकडचं सगळं संपलं. आणि समर्थांच्या शब्दात बोलायला जावं तो, पूर्व पंथ सो माधोजी आया, पश्चिम जहा की तहा समाया. रामी रामदास कहे, कहा सो आवे कहा सो जावे. ह्या नौटंकीला कधीतरी ऍक्ट करून पहा असं मला मिश्राजींनी ऐकवलं होतं. ये बहुत अच्छी नौटंकी लिखी है, ये बंदा बहुत बेहतर लिखता है, अवधी की सारी कल्चर इसे पता है, अवध में काफी साल रुका होगा. मतलब काफी साल, 2-4 साल से ज्यादा नहीं होगा, वो पता नहीं, लेकिन बहुत अच्छा है. तो बॉर्न अवधी नहीं लिख सकता मनीषा जी. आता गंमत काय झाली, मी मिश्रजींकडे गेले होते तेव्हा त्यांना प्रूफ दिली आणि एकांनी ही काव्य केली आहेत. तर तेवढं तुमच्या लोकभाषेच्या बाजात बसतात का, काही अडाणी असतील, काही चुकले असतील, काही हे असतील, काही गडबड असेल तर सांगा, म्हणजे मी ती बाजूला काढीन. हा किसका है म्हटलं, वो बाद में बताऊंगी. आपण मी मुंबईला जाऊन मिश्रजींच्या घरी जो धुमाकूळ माजवला होता, जेवण झालं, संध्याकाळचे चहा झाले, हे झाले, रेना काय अंकल के या रुकूंगी म्हणून सांगितलं होतं. काही नाही, मी हॉटेललाच थांबणार होते, पण असं ऑर्डर करायचं नाही ना दुसऱ्याला. ओळख आहे म्हणून आपलं हात दिला लगेच सगळे बाहू टालने निघायचं, म्हणून मी आपलं
संध्याकाळच्या वेळेपर्यंत आमची ती 300 पदं आपली इकडं तिकडं हा वा 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 करून शेवटी त्यांना वा म्हणून दम लागला होता. जसं जय जय करून दमतात तसे तेही दमले होते. शेवटी म्हणले अच्छा तो या प्रकाशित करेंगे, तो आपने उसका बहुत अच्छा संशोधन अनुसंधान बहुत अच्छा हुआ है, तो ये कौन सा कवि है, मैं अभी ये हामी से भर सकता हूं ये कवि अवध से होगा, उत्तर भारत से तो होगा ही होगा, लेकिन ये अवध से होगा बंदा, क्योंकि इसकी ब्रजी थोड़ी क्लिष्ट है, संस्कृत प्रचुर है, लेकिन अवधि बहुत ही सहेली है, तो ये अवध से होगा. म्हटलं हो गया आपका. मी काय बोलणार तितक्याने म्हटले सुनो मैं आपको एक प्रपोजल देता हूँ. म्हटलं जी बताइए. ये बंदे का रिज्यूम बनाओ मुझे दे दो, और ये पोएम आप जब पब्लिश करेंगे आपका अनुसंधान के साथ दे दो कि एक ही व्यक्ति ने इतने 10 लोक भाषाओं में रचनाएं की है, मैं इसे हिंदी संस्थान से पुरस्कृत करवाऊंगा. म्हटलं जी सुनिए ऐसा नहीं हो सकता मिश्रा जी. अरे ऐसा मत करो, अच्छा काव्य लिखा है, अच्छी प्रतिभा है, आपके अनुसंधान को अलग से पुरस्कृत करवाएंगे, लेकिन इससे पहले करवाओ. अरे माझ्या पोटात काय याचं काय कारण आहे बाबा. म्हटलं जी वो रिज्यूम उसका लिख नहीं सकते, मैं लिख के लेता हूँ, आप बताओ. म्हटले जी ये समर्थ रामदास जी के है. हाँ तो उसका पहला नाम क्या था. म्हटलं नारायण ठोसर, नारायण सूर्यजी ठोसर. ये 400 साल पुराना है. झूठ मत बोलो मनीषा, मजाक की बात छोड़ो. मजाक नहीं है, ये हमारे साथ मजाक हुआ है, ये समर्थ जी का ही है. 400 साल पुराना, ये आवे जावे खावे भी है. हाँ ये त्यातली मलाच पदं पुन्हा उलटी वाचून दाखवायला. म्हणलं मला पता मुझे पता है, लेकिन ये 400 साल पुराना है. जसं तुम्ही घटिका गेली पळे गेली वाचायला लागला तर तुम्हाला वाटतं अरे हे आता 50-60 वर्षापूर्वी कोणीतरी लिहिलं असेल, 400 वर्षापूर्वीचं मराठी वाटत नाही, तसं त्यांना हिंदी वाटे ना, आता काय करायचं. म्हणलं नाही आहे. ते थोडा वेळ गप्प झाले. म्हटले वो समर्थ रामदास ने वो शिवाजीवाला पत्रकार आहेत ना, ते दैनिक भास्करचे उपसंपादक. म्हटले जी अच्छा तत्वज्ञान लिखा है, दर्शन उनका बहुत अच्छा है. तो म्हटलं आपको क्या लगा वो ऐसे गंडे घुमाते थे क्या. नहीं वो राजश्री थे इसके लिए झगड़ा था ना. म्हटलं नहीं है, मैं तो उसको किसी के साथ नहीं बांधती, वो सिर्फ हमारे गुरु थे संप्रदाय के, बस झगड़ा छोड़ो. हसायला लागले. कारण मूळ त्यांचं तत्वज्ञान राहतं बाजूला, आम्ही वेगळेच गंडे फिरवायला लागतो. जे मानू नका, त्यांचं काय अडलंय. माझं त्या बापाच्या मुलीसारखं झालेलं आहे की माझा बाप कलेक्टर आहे, ओके, मग तो XYZचा अमुक अमुक आहे की नाही, राहू देत ना, ते अख्ख्या राष्ट्राचे आहेत ना इकडं, नाही मानायचं सोडून द्या. पण त्याचं तत्वज्ञान का सोडता. जे राष्ट्राला कवेत घेतंय, जे भारताच्या मुख्य राज्यांना कवेत घेतंय, एका वेळेला 10 राज्यांच्या लोकभाषांमध्ये बोलणं सामान्य आहे का हो. मला किरण म्हणाली, म्हटले ही कितनी बढ़िया बात है मनीषा, हिंदी रामायण गाना इसके लिए अवध आत्ताही तुम्ही अयोध्येत जा, गीत रामायण गायच्या प्रशाला आहेत आणि पूर्ण वेळ मुली तिथं शिकायला जातात. उमा भारती त्याच प्रशालेत शिकलेल्या आहेत. अशा शाळा चालतात गीत रामायण गाणाऱ्या, आणि त्या लग्नांना आपले आपले ढोलक घेऊन जातात, गाणी गातात, आणि समर्थांनी असं गीत रामायण अवधीत लिहिलेलं आहे. आणि ते किती लिहावं ते स्वतःच्या वाजत, अर्थात ते त्यांच्यासारखं नाही वाजवणार, ते त्यांच्या पद्धतीनं वाजवणार, असं चालू आहे. त्याच्यातलं समर्थांची एक खासियत, तो या तो धबाबा लिहिणारे समर्थ आहेत. म्हणजे धबाबा हा शब्द कुठल्या कोशार्थात सापडेल, पण मुद्दा कळतो की नाही आपल्याला, धबाबा म्हणजे काय झालं, तो हे कसं पडलं ते सांगणारे समर्थ. जेव्हा अवधीमध्ये हनुमंताचं वर्णन करतात आणि त्या गीत रामायणात करतात आणि त्या लंकेमध्ये प्रवेश केलेल्या रामाचं करतात, किती कमीत कमी तत्वज्ञानात हनुमंत उभा करतात बघा. मी मुद्दामून मिश्रजींकडनं ते म्हणायला शिकले. 2 आधी एक गायलं, आता हे दुसरं आणि तिसरं शेवट सांगणार आहे. खरंच मला आश्चर्य वाटतं समर्थांचं की ध्वन्यात्मक शब्द कसे वापरावेत हे खरंच समर्थांकडनं शिकावं. कारण समर्थ हनुमंत उभा करतात. हनुमंत जब जनक दुहिता की सुधिले नंत, हनुमंत जब जनक दुहिता की सुधिले नत, गगन गर्भ में दौड़त है तब कंठ करे है गुर्र 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 गुर्र.
हे असंच लिहिलेलं आहे, हे पदांमध्ये पण आहे, हस्तलिखितांमध्ये पण. गुर्र र र असं एकूण 9 वेळा रिपीट आहे. तेच मी वाचते, उगाच मला अंगात आलं म्हणून नाही. हा. हनुमंत जब जनक दुहिता की सुदिले न त गगन गर्भ में दौड़त है तब कंठ करे है गुर्र 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 गुर्र, नेत्र करे है गर्र 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 गर्र, रोम है थर्र 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 थर्र, पृछ छाड़े लंका नायक रावण गर्र 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 गर्र, घरीत वन दवरत दवरत सीता शोक हरत हरत करत है बन में झर 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 कर उबारे, तब कटक खोज है खोज खोजीत इंद्रजीत करी नगर में झारे, ज्वाला झमकत झमकत झमल कीत लेख लख लखीत हेम लखीत, जबई दास मिले तो कपी पुकारे भुप्प 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 भुप्प. प्रसंग उभा राहिला की नाही. काय झालं होतं, धुमाकूळ कसं चुप्रच्या झाडी कशी आग लागली, कशी लखलखीत आग होती. पण तत्वज्ञान कमीत कमी झाडून कमीत कमी शब्दांमध्ये, कमीत कमी ध्वन्यात्मक शब्दांमध्ये कसे समर्थांनी उत्तरे पकड मिळवली असेल गीत रामायण गाऊनच, त्यांचीच कॉन्सेप्ट घेऊन, पण स्वतःच्या प्रतिभेनं उभी केली, कोणाचंही न ठापता. तर माणसं डोक्यावर घेतात. आजही भारत तितकाच निरागस आहे. हा जननारायणा, मी ज्यांच्याकडे अभ्यासाला होते त्यांनी मला खूप छान सांगितलं, त्यांचा विवेकानंदांचा अभ्यास आहे, पण ते मला कायम म्हणतात की हा जननारायण आहे ना स्वयंभू दैवतासारखा आहे, ज्याला कान आणि डोळे नसतात, त्याला डोळे असे वर्ण लावतात. बघा सगळ्या स्वयंभू मूर्ती अष्टविनायक वगैरे आठवा, डोळे चांदीचे वर्ण लावावे लागतात. तसाच आहे हा समाज. बघा, ज्याला दिसतही नाही, ज्याला ऐकायला येत नाही, पण त्याला तुम्ही सेन्स होता म्हणजे तुम्ही केवढे उंच लागता. आणि त्या सेन्स झालेल्या समर्थांना आज आपण आठवतोय. ते समर्थ गणेशाला स्मरण करतात तेव्हा काय म्हणतात, देशांची आठवण करून देतात. आणि खूप वर्षांना अमरेंद्र गाडगीळांनी आमचा गणेश कोश काढला तेव्हा त्यात ते लिहितात की एवढ्या एवढ्या देशांमध्ये गणपतीच्या मूर्त्या सापडल्या. पण अमरेंद्र गाडगीळांना हा संशोधनाचा क्ल्यू देणारे माझे समर्थ होते. हे मी त्यांची कन्या असताना तिच्याशी चांगली भांडलं. त्याने अमरेंद्र गाडगीळ माझ्या लहानपणी जेव्हा आमचे मुमुक्षू वर्ग अण्णाबुवा कालगावकरांच्या समर्थ सदनमध्ये चालायचे, सेवा मंडळात ते शिकवायला यायचे, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की या संशोधनाचा स्रोत माझा समर्थ आहे. पण मला आम्हाला आपले ठीक आहे, सगळ्याला सगळं श्रेय ते समर्थांना देतात. ते अमरेंद्र गाडगीळांचा स्रोत मला दखनी पदांमध्ये सापडला. आत्मरूप गणेश रंग मो नाचे, मनोकामना कवल हात में डोले लिए, डग 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 कंठ बोधे बजावत, एक ही दंत झलकत है, शांति फड़कावत करण थाप, एक देश मो नहीं वो सभी जगह में नाचे, ऐसा रंग में नाचे आत्मगणपति, रामी रामदास बस उसके दर्शन पूर्ण गती पावे. अशा गणपतीचं वर्णन करतात समर्थ. म्हणजे गाणपत्य संप्रदायाला, कृष्ण संप्रदाय, कुठेही जा, तुझा हा देव का, बस मी तुला सांगतो. ज्यांना अद्वैतानं जग जोडलंय, ज्यांना इथंच प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिलंय, ज्याच्या सतत बरोबर हनुमंत आहे, तो कशाला कोणाचा द्वेष करेल. त्याने मुसलमानांना सुद्धा अल्ला बिन एक जर्रा नाही रे, अल्लांच्या पदावर पूर्ण एक सेशन होईल, पण मुद्दामून मी तो आत्ता टाळला आणि त्याची फक्त झलक दिली एवढ्यासाठी की त्यांच्यासारखा बऱ्याच लोकांनी काम केलं होतं. आता शेवटचं 1 मिनिटात संपवणारं आणि चालीसहित कळालेलं नाही. मला जेव्हा मिश्राजींनी निघताना त्यांनाच काय भरून आलं मला माहित नाही. खरं तर एखाद्या पत्रकाराचा, इथं पत्रकार पण आहे त्यामुळे त्यांना स्पेसिफिक माहिती आहे की ते एखाद्या विषयात किती बसू शकतात. ते असे पक्ष्यांसारखे असतात, एका जागेवर एका विषयावर बसतात. पण उलटं झालं त्यांचं. एखादी माहेर वैशिण निघावी ना घरी, आता चालले मी सासरी आणि रडायला येतं की नाही आई बापांना, तसं त्या नवरा बायकोंना रडायला लागलं. रुको ना आप रात को यही रुको. म्हटलं काय अरे, प्रूफ आणि साधी त्यांच्याकडनं परिशिष्ट लिहायला गेले होते. म्हटलं मिश्राजी चलना पडेगा. अरे रुको, मैं आपको ना, आपने 2 ये गाणे सीख लिए ना. म्हटलं हां. त्यावेळेचा माझा काही 12 वर्षापूर्वीचा एक साधा हे होता, रेकॉर्डर होता, वेगळा मिळायचा. ते म्हटले आपका जैसा होता ना वो कोली गीत वगैरह, वल्लव रे वो. म्हटलं हाँ, तो उसका एक ट्यून होता है ना सेट, कौन सा भी कोली गीत आने दो उसमें ही गाएंगे, वो तमाशा उसमें ही गाएंगे. तो एक
रहता है ना. म्हटलं हाँ. तो आप में वो उस रमत जी ने लिखा है ना, उसमें एक खवैया गीत है, मैं उसका आपको ये धुन सुनाऊं. म्हटलं सुनाओ. मग त्यांनी मला शिकवली. ती खेवैया गीत आहे. गंगेमध्ये अनेक खेवय्ये गाडी गातात. ते म्हटले हे खेवैया गीत आहे. कारण मी त्यांना एक प्रश्न, आढाणी प्रश्न विचारला. बाड क्रमांक 137 मध्ये सापडलेलं पद, पण मला एंटर कुठं घ्यायचं कळेना. कारण साधारण 12 शब्दांचं एक ओळ होती. अरे गाण्याची एवढी मोठी नसते, त्यामुळे समर्थांना एंटर कुठं मारला नाही, जाऊ दे तिकडं म्हणून मी ते बऱ्याच वेळ खेळत होते. पण जिथे एंटर बसेल वाक्य तुटायचं आणि अर्थ बदलायचा. म्हटलं मिश्रा जी ये कैसे कट करे, ये थोड़ा पूछ लीजिए. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अरे ये मत कट करो. म्हटलं अरे ऐसे थोड़ी होता है इतना बड़ा काव्य. तो म्हटलं ऐसा ही है. म्हटलं क्यों, ये खवैया गीत है, वैसे एक फ्लो में बोलते गाने में गाते हैं. हाँ मैं गा को सुनाऊ क्या. आता ते कवी आहेत स्वतः. मग मिश्रण हिंदी संस्थांकडनं ते कवी म्हणून वगैरे पण बरेच खरंदरी माणूस आहे. मग त्यांनी मला ते खेवैया गीत म्हणायचं कसं शिकवलं. किती आश्चर्य बघा. समर्थ उत्तर भारतात जातात, पांड्यांना वडवतात. पांड्यांचं ततक्कीमचं सुद्धा स्वतःचं पद्धतीनं, ज्ञानेश्वरी जशी आहे स्वतःची, त्याला अनुवाद कुणी म्हणू शकत नाही, तसं ततक्कीमचं एक समश्लोकी करतात. तिकडं आवे जावे खावेसारखं करतात, ब्रजी गीतं गातात, पूर्वी गीतं करतात, सगळी गीतं होतात. पण खेवैया म्हणजे त्यांचा प्रवास दिसतो, तो सोळकरी म्हणून नाही झालेला. कारण त्यांना त्यांच्या चरित्रामध्ये पळणेटकर शास्त्रींच्या पण दिसतात की घाटावर पैठणच्या ब्राह्मणांनी अडवलं, तू ब्राह्मण कशावर नाही ते सिद्ध कर आधी म्हणून सांगितलं. शेवटी त्यांनी मेलेलं प्रेत उठवून दाखवलं तेव्हा गप्प बसले. नाहीतर त्यांना त्याच्या आधी तू ब्राह्मण म्हणून सिद्ध करू शकला नाही म्हणून संपूर्ण मुंडन करून दिलं, दाढी मिशा सगळं काढलं. खोटं बोललास खोटारडा आहे ब्राह्मण म्हणतो आणि बगलेमध्ये लगोरी घेऊन फिरतो आणि पक्षी करतो. आधी म्हटलंय तू नेम हे लगोरी घेतली, तू काय नेम मारू शकतो का. हो, आता हे अर्थात मिथक आहे शास्त्रीय भाषेमध्ये, संशोधनाच्या भाषेत, कारण त्याचा पुरावा नाही आहे. पण फळणीतकर शास्त्रींच्या समर्थ चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आहे. तर त्या गलोरीला घेऊन त्यांनी सांगितलं तो पक्षी जा उडतोय त्याला नेम धरून मारून दाखव. त्यांनी आपला मारला नेम आणि बरोबर तो पक्षी फटकन खाली पडला. खाली पडल्यावर असला ब्राह्मण असतो का म्हटले, शाणे तू ब्राह्मण आहेस म्हणतोय स्वतःला आणि पक्षी मारलास, चल आता याचं प्रायश्चित्त कर. तुझं आम्ही प्रायश्चित्त सांगतो, तुझे सगळे केस दाढी सगळं काढून टाक. नावी बोलवला, त्याचं सगळं भादरून घेतलं, समर्थाने असे पूर्ण चकचकीत केलं. झालं प्रायश्चित्त, जा. ते म्हणले झालं माझं प्रायश्चित्त झालं, आता पक्षी उठवा. ते म्हणले काय. म्हणले मुंडा तिथं मुरगळून हातात देईल, कारण मल्ल होतेच ते पहिल्यापासून, सोडणार नाही, हातपाय मोडून ठेवून. म्हटले पक्षी उठवा. मग प्रायश्चित्त दिलंच का. तुम्ही ब्राह्मण नव्हतो, तुम्ही ब्राह्मण आहात ना. अरे मग ते शेवटी माफी मागायला लागले मुंड्या धरल्यावर सगळ्यांच्या गचांड्या. म्हटले आता मी उठवतो, पण परत असे चुकीचा वापर ब्राह्मण्याचे करायचे नाहीत. आणि मग पक्षी उठ बाबा जा. खरंच उडाला तो पक्षी. ही ताकद दाखवली असे समर्थ. पण ते जेव्हा खेवैयाबरोबर गंगा पार करत असावेत किंवा गंगेमध्ये फिरायला गेले असतील होडीतून, त्यांचं काम त्यांना माहिती आहे. पण एक खेवैया गीत जन्माला आलं. गीत ऐका. त्या संत पाण्यामध्ये बांबू म्हणजे असे वल्ले नसतात, गंगेमध्ये वल्ले चालत नाही, तिथं बांबूनं ते हाकले जातात. आणि गीत आहे, मी गाण्यातला आवाज नाहीये त्यामुळे मी चाल म्हणून दाखवते, एवढं लक्षात ठेवा. हरिरंग जागर हा मन लागे, उपाधी सौभागे रे. हरिरंग जागर हा मन लागे, उपाधी सौभागे रे. बाज बजाऊ हरि गुण गाऊ, निर्गुण भेद बतावे रे. हरि रंग जागर हा मन लागे, उपाधी सौभागे रे. बाज बजाऊ हरि गुण गाऊ, निर्गुण भेद बतावे रे. नाम सुंदर महिमा लीला, जब तब जिए भावे रे.
नाम सुंदर महिमा लीला जब तब जिए भावे रे। रामदास की प्रेम की सूरत सुनत बचन मोह आवे रे। हरि रंग जागर हा मन लागे उपाधि सौभागे रे। बाज बजाऊ हरि गुण गाऊ निर्गुण भेद बतावे रे। जय जय रघुवीर सिंह।